तर नमस्कार मित्रांनो. काल थोडी बॅटरी डाऊन होती, आजही आहे, परंतु आज थोडं बरं आहे कालपेक्षा. तर आज आपण एक छान टॉपिक त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काल आपण सल्फोनामाइड्स आणि कोट्रायमॉक्सोझोल जो असणार आहे या संदर्भात आपण काल चर्चा केलेली आहे. तर त्यातनं कोट्रायमॉक्सोझोल जो असणार आहे म्हणजे आपला सेप्ट्रॉन जो असतो, तर याच्या संदर्भात 5 मार्काची शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते किंवा मग 2 मार्काकरता कोट्रायमॉक्सोझोलचे जे काही युजेस असतील ते त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आणि आज आपण जो टॉपिक चर्चा करणार आहोत तो असणार आहे ब्रॉड स्पेक्ट्रम, BROAD, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. व्यवस्थित दिसतंय? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर हे जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असणार आहेत हे 2 मॉलिक्युल्स असणार आहेत. एक पहिला म्हणजे टेट्रासायक्लिन आणि दुसरा जो असणार आहे तो असणार आहे क्लोरामफेनिकॉल. तर हे जे काही 2 ग्रुप असणार आहेत यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असं म्हटलं जातं. मग आता यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक का म्हटलं जातं? त्याच्या मागचं कारण आहे की जे पण यांचा जो स्पेक्ट्रम असणार आहे, यांचा जो कव्हरेज असणार आहे किंवा यांचा जो स्पेक्ट्रम असणार आहे, यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असणार आहेत ह्या भरपूरशा अशा ऑर्गॅनिझम्सवर, मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर असल्या कारणामुळे यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हटलं जात असतं. बरोबर आहे? म्हणजे दीज आर दोज अँटीबायोटिक्स विच आर हॅव्हिंग द मॅक्सिमम कव्हरेज. कॉज ऑफ दॅट दे आर कॉल्ड ॲज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. मग आता यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. जसं आपल्याकडे जनरल फार्मॅकॉलॉजी म्हणा किंवा सिस्टमिक फार्मॅकॉलॉजी, याच्यामध्ये आपल्याकडे हे असं का होतं, हे कशामुळे होतं, याची आपल्याकडे काहीतरी सांगड घालता येत होती. पण इकडं ज्यावेळेस आपण हे पाहणार आहोत काय किमोथेरपी, तर इथं काही गोष्टींना आहे ना रट्टाच मारावा लागणार आहे. इथं का वगैरे असा काही प्रश्न आपल्याला निर्माण होतात पण त्याला उत्तर नसतं. म्हणजे कारण काय की इथं ठराविक काही गोष्टी असतील, कन्सेप्ट असतील, ते आपल्याला थोड्याशा समजून घेण्यापेक्षा थोड्याशा रट्टा मारलेल्या बऱ्या असतात. मी ऍक्च्युअली त्याच्या विरोधात असतो, परंतु नाईलाज असणार आहे. त्यापैकी काय गोष्ट असणार आहे की इथं कुठल्या कुठल्या ऑर्गॅनिझम्सवर यांच्या ऍक्शन्स असणार आहेत, इफेक्टिव्ह असणार आहेत, ते आपल्याला पाठच करून घ्यावं लागतं मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी हे जे काही ड्रग्स असणार आहेत त्यांचा स्पेक्ट्रम हा जे काही ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह कोकाय असणार आहे यांच्या अगेन्स्ट असतो. मग या ठिकाणी स्ट्रेप्टोकोकाय निमोनी, स्ट्रेप्टोकोकाय अयुरियस आणि नायजेरिया गोनोरी. काय आता हा मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. गोनोरी यांच्या अगेन्स्ट यांच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळणार. हे कोकाय असणार आहेत हा, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह कोकाय. मग स्ट्रेप्टोकोकाय, नायजेरिक कोकाय असे जे असणार आहेत यांच्या अगेन्स्ट असणार आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी काही ग्राम निगेटिव्ह बॅसिलाय असणार आहेत. ग्राम निगेटिव्ह बॅसिलाय. मग यामध्ये आपला व्हिब्रिओ कोलेरी यांचे स्पेल म्हणजे पाठच करून घ्यायचे मित्रांनो की ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स कुठले असणार आहेत, ग्राम पॉझिटिव्ह बॅसिलाय कुठले असणार आहेत, हे पाठच करून घ्यायचं. कारण इथून पुढे आपल्याला यांचे नावं सारखे सारखे येत असतात. तर मग ग्राम निगेटिव्ह बॅसिलाय जो असणार आहे व्हिब्रिओ कोलेरी, एच पायलोरी, एच इन्फ्लुएन्झी, एच निमोनी, कॅम्फेलोबॅक्टर बॅक्टेरी म्हणू आपण, बॅक्टेरी. या ग्राम निगेटिव्ह बॅसिलायवर यांचा इफेक्ट असणार आहे, ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. यानंतर पुढचा जो काही ग्रुप असणार आहे तो ग्राम पॉझिटिव्ह बॅसिलाय असणार आहेत ठराविक. मग यामध्ये त्या ठिकाणी ग्राम पॉझिटिव्ह मध्ये मला हे पाहावं लागेल. ग्राम पॉझिटिव्ह
क्लोस्ट्रेडिया आणि त्यानंतर एक प्रोपिओनिबॅक्टेरियम ऍक्नेस. हे जे काही ग्राम पॉझिटिव्ह बॅसिली असतील यांच्या अगेन्स्ट त्यांना ऍक्टिव्हिटी असणार आहेत किंवा त्यांच्यावर त्यांचे इफेक्ट्स असणार आहेत. आणि या व्यतिरिक्त काही इतर अजून ऑर्गॅनिझम्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, की त्यांच्यावर सुद्धा या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जे असणार आहेत आपले टेट्रासायक्लिन आणि क्लोरामफेनिकॉल यांचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. मग ते कुठले कुठले असणार आहेत तर मायकोप्लाझ्मा. मग आता मायक्रोप्लाझ्मा हा जो असतो मग ट्युबरकुली पण असतो, लेप्री पण असतो आणि अजून इतर प्रकारचे पण असतात. अटिपिकल मायकोप्लाझ्मा पण असतात, पण याचा ट्युबरकुलीवर नसणार आहे, परंतु लेप्रेसीचा जो असणार आहे मायकोप्लाझ्मा लेप्री आणि अटिपिकल न्युमोनिया वगैरे जे होत असतात त्याच्यासाठी जे रिस्पॉन्सिबल ऑर्गॅनिझम्स असतील त्यांच्यावर असणार आहे. त्याच्यानंतर स्पायरोचेट्स, क्लॅमेडिया, त्याच्यानंतर प्लाझ्मोडिया किंवा प्लाझ्मोडियम म्हणू आपण. त्यानंतर ऍक्टिनोमायसेट्स, ऍक्टिनोमायसेट्स, त्याच्यानंतर रिकेट्सिया, आणि त्याच्यानंतर एंटेमोबा हिस्टोलायटिका. हे जे काही इतर ऑर्गॅनिझम्स असतील यांच्यावर सुद्धा हे जे टेट्रासायक्लिन आणि क्लोरामफेनिकॉल असतील यांच्या कमी अधिक ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता गोष्ट काय आहे की ग्राम पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोकाय जे असतील ते SS वर्ण असणार आहेत आपले. स्ट्रेप्टोकोकाय निमोनी, स्ट्रेप्टोकोकाय अयुरियस आणि नायझेरिया गोनोरी, हे आपल्याला हे ऑर्गॅनिझम्स माहिती आहेत. ग्राम निगेटिव्ह बॅसिलाय जे असणार आहेत हे मोस्ट ऑफ यांच्यामध्ये HH कॉमन येतो. याच्यानंतर H डुक्री असणार आहे, H डुक्री, याच्यामध्ये H डुक्री पण असणार आहे. ठीक आहे, मग हा H वाले जास्त कॉमन असणार आहेत. त्यानंतर व्हिब्रिओ कोलरी आणि कॅम्फेलोबॅक्टर असणार आहे. ग्राम पॉझिटिव्ह मध्ये हा प्रोपियानो बॅक्टेरियम, आता मी पियानो वाजवतो त्याच्यावर लक्षात ठेवतो तो, आणि हा क्लोस्ट्रेडिया टिटॅनी वगैरे यासारखे जे काही ऑर्गॅनिझम्स असतील ते पण. यानंतर मग इतर मग जे असणार आहेत, मग हे मी इतरची जी यादी आहे ही कसं लक्षात ठेवलं ते सांगून देतो. MSC परी. ठीक आहे, कारण काय मित्रांनो नाईलाज असतो, रट्टा किती मारणार आहात फार्मॅकोलॉजीमध्ये, याला काही लिमिट असतं. मग इथं रट्टा मारा आणि हे जे खालचे ऑर्गॅनिझम्स असतील हे MSC परी जी असणार आहे हिच्यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे असणार आहे त्यांचं लक्ष कसं असतं, आता पूर्वीच्या काळी ज्या परी म्हणजे दिसायला सुंदर असणार आहे आणि पूर्वीच्या काळी MSC म्हणजे खूप आताही आहे महत्व त्याला. मग अशा MSC झालेल्या परीवर या दोघांचं लक्ष असणार आहे असं आपण त्या ठिकाणी कन्सिडर करायचं. हे बघा तुम्ही म्हणाल येऊन जाऊन सर मामांच्या मुली आणि परी आणि मुली असं का करतात, एक लक्षात घ्या, याचं ह्या स्पेलिंगला मला दुसऱ्या पद्धतीने अरेंज करता येणार होतं, RAPE करून, पण ते काही चांगलं नाही वाटत मित्रांनो सांगायलाही आणि ऐकायलाही. पण काही वेळेस कसं असतं स्वतःच्या बाजूने क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं असतं की येऊन जाऊन परी आणि राणी आणि हेच का तयार करतात सर. तर मग त्याच्या मागचं कारण पण तुम्हाला मला सांगावंसं वाटलं. तर मग हे असे हे जे काही ऑर्गॅनिझम्स असतील या ऑर्गॅनिझम्सवर या टेट्रासायक्लिन्स आणि क्लोरामफेनिकॉल्सवर दे विल प्रोड्यूस द इफेक्ट ऑर दे विल ऍक्ट ऍज अ अँटी बायोटिक्स म्हणून. ठीक आहे, मग आपण यापैकी आता टेट्रासायक्लिन्स आता अगोदर शिकून घेऊ, समजून घेऊ आणि मग त्यानंतर क्लोरामफेनिकॉल संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. हॅलो हे सगळं. हा बोला. हॅलो सर, अदर बोला आहेत ते प्लीज. जरा डिक्टेक्ट करता का? अदर हा डिक्टेक्ट करता का? हो सांगतो सर. हो सर. मायकोप्लाझ्मा, स्पायरोचेट्स, माझं अक्षर खराब आहे आणि त्यातल्या त्यात स्पेलिंग तर तुम्हाला माहिती सगळ्यांना. मायकोप्लाझ्मा, स्पायरोचेट्स, क्लॅमेडिया, CHYLA असं स्पेलिंग असणार आहे त्याचं, क्लॅमेडिया, प्लाझ्मोडियम म्हणजे मलेरियाचा जो हे असणार आहे तो प्लाझ्मोडियम, ऍक्टिनोमायसेट्स, रिकेट्सी आणि एंटेमोबा हिस्टोलायटिका, त्याच्यामुळे अमेबियासिस होत असतो.
हा एंटेमोबा हेस्टोलेटिका. आता गोष्ट काय असते की यांचा कव्हरेज इतका जास्त असल्या कारणामुळे या आजारांमध्ये या ऑर्गॅनिझम्समुळे जे काही आजार होत आहेत तर तिथं सुद्धा हे इफेक्टिव्ह असतात. या कारणामुळे हे ब्रॉड स्पेक्ट्रम असणार आहे. आलं लक्षात मित्रांनो? कुसुमी हे तर ग्रॅम पॉझिटिव्हचं सेकंड काय? ग्राम पॉझिटिव्हचा हा प्रोपिऑनी बॅक्टेरियम, PROPIONI, प्रोपिऑनी, हा प्रोपिऑनी बॅक्टेरियम, आय इथं राहून गेलाय, बॅक्टेरियम ऍक्निस म्हणजे जे ऍक्ने होत असतात त्यांच्यामध्ये हा ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतो. ठीक आहे कुसुम? हो सर. कुसुम ठीक आहे. मग आता आपल्याला टेट्रासायक्लिन संदर्भात समजून घ्यायचंय. खूप सोपे ड्रग आहेत मित्रांनो. ठीक आहे, फक्त इथे आता जे जे लिहिल ते सगळं छापायचंय तुम्हाला. हे जे काही टॉपिक आहेत ना हे आपण शानबाग मधनं तयार करायचे म्हणजे प्रिपेअर करायचे. मग तुमचा कालचा सल्फोनामाइड्स म्हणा किंवा आजचे हा आपण जो टॉपिक असणार आहे आपण शानबाग मधनं करणार आहोत. कारण खूप छोटंसं दिलेलं आहे. यांच्या बाबतीत आपल्याला काही लॉजिकच नाही लावता येत. ठीक आहे, त्याच्यामुळे जिथं लॉजिक लावायचं काम नाही तिथं रट्टा करायचं काम असतं. जिथं रट्टा मारायचं आहे तिथं ते छोटंसं हिरव्या रंगाचं पुस्तक कामाचं असतं. असं काही हरकत नाही, मला अधिकार नाही तो बोलायचा, परंतु याच्यातनं करा, शानबाग मधनं करा. हा टेट्रासायक्लिन्स. आता यांना टेट्रासायक्लिन्स असं का नाव दिलं गेलं तर यांचे जे काही स्ट्रक्चर असणार आहे या टेट्रासायक्लिन्सचं जे काही मायक्रोस्कोपिक किंवा सेल्युलर स्ट्रक्चर वगैरे ते करत असतील तर केमिकल स्ट्रक्चर, तर त्यामध्ये टेट्रा म्हणजे चार आणि सायकल म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये असे 4 सायकल असणार आहेत. म्हणून यांना टेट्रासायक्लिन्स असं म्हटलं जातं. द टेट्रासायक्लिन्स आर कंपोजिंग द 4 रिंग्स. सायकलला या ठिकाणी रिंग्स म्हणायचे आपल्याला. 4 रिंग असलेलं स्ट्रक्चर यांच्या स्ट्रक्चरमध्ये असणार आहेत म्हणून यांना टेट्रासायक्लिन्स असं म्हटलं जातं. मग आता याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे टेट्रासायक्लिन्सची ती जरा नीट समजून घ्या. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. मग ज्यावेळेस आपण टेट्रासायक्लिन्स देतोय पेशंटला, ज्यावेळेस आपण पेशंटला देतोय त्यावेळेस काय होतं मित्रांनो की जे काही ससेप्टिबल ऑर्गॅनिझम्स असतील, आता हे जे पण आपण यादी तयार केली त्यांच्यापैकी जे काही ससेप्टिबल ऑर्गॅनिझम्स असतील ते ऑर्गॅनिझम्स या टेट्रासायक्लिन्सला ऍक्टिव्हली टेकन अप, दे ऍक्टिव्हली अपटेक द टेट्रासायक्लिन्स. ऍक्टिव्ह अपटेक होणार आहे टेट्रासायक्लिन्सचा बाय ससेप्टिबल ऑर्गॅनिझम्स, बाय ससेप्टिबल ऑर्गॅनिझम्स. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत व्यवस्थित? ठीक आहे. मग आता यानंतर काय होतं की ज्यावेळेस टेट्रासायक्लिन्स, हे बघा हे लक्षात घ्या, हे कोणाच्या शरीरात घडतंय? मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या शरीरात, तुमच्या आपल्या शरीरात नाही. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्फेक्शन ज्यांनी केलं असेल त्यांच्या शरीरात घडतंय हे. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स द्वारा हे टेट्रासायक्लिन्स घेतले गेले. टेट्रासायक्लिन्स ज्यावेळेस त्यांच्या शरीरात प्रवेश करत आहेत त्यावेळेस दे इनहिबिट और दे बाइंड द 30S रायबोझोमल सबयुनिट, 30S रायबोझोमल सबयुनिट रिव्हर्सिबली. जे काही ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचे काही डीएनए आरएनए असणार आहेत, बरोबर आहे, आरएनए असणार आहेत त्यांच्या शरीरात किंवा डीएनए असतील. तर त्या रायबोसोमल सबयुनिटच्या 30S ही काही एक चेन असणार आहे. जसे आपल्या डीएनए मध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी अमायनो ऍसिडच्या सिक्वेन्स असतात, चेन्स असतात, तशा या बॅक्टेरियांच्या शरीरात सुद्धा या सिक्वेन्स असणार आहेत. तर त्यातली ती 30S रायबोज एमसीक्यू येतात आहे, लक्षात असू द्या म्हणून इथं रट्टा मारावा लागणार मित्रांनो. तर 30S रायबोझोमल सब युनिटला ते बाइंड होतात रिव्हर्सिबली आणि त्यामुळे हे काय करतात, दे प्रिव्हेंट द बाइंडिंग ऑफ tRNA to mRNA RNA राइबोसोम कॉम्प्लेक्स.
मग जे काही अमायनो ऍसिड्स असतात दे प्रिव्हेंट द बाइंडिंग ऑफ अमायनो ऍसिड tRNA to they prevent the binding of amino acid tRNA to mRNA रायबोसोमल कॉम्प्लेक्स असणार आहे. त्याला हा tRNA म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन करणारा, आणि mRNA म्हणजे काय, मेसेंजर RNA असतो. आणि हे जे काही RNA असतात हे कशाशी संदर्भात असतात मित्रांनो, अमायनो ऍसिडच्या चेन्स तयार करतील आणि त्याच्यापासून प्रोटीन्स तयार करत असतात. बरोबर आहे. मग आता यामुळे काय होतं की जे काही इथं परत पुढे काय करतात, दे प्रिव्हेंट द ऍडिशन ऑफ अमायनो ऍसिड्स, ऍडिशन्स ऑफ अमायनो ऍसिड्स टू ग्रोइंग पेप्टाइड चेन. ज्या काही पेप्टाइड चेन्स तयार होत आहेत अमायनो ऍसिड्सच्या, त्यांच्यामध्ये अमायनो ऍसिड बाइंड होत नाही, ऍड होत नाही, आणि या कारणामुळे या ठिकाणी आपल्याला जे काही प्रोटीन सिंथेसिस होणार आहे त्या बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये, त्या ऑर्गॅनिझम मध्ये जे काही प्रोटीन सिंथेसिस होणार आहे ते प्रोटीन सिंथेसिस इनहिबिट होतं. म्हणून काय होतं इथं, इनहिबिशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि अल्टिमेटली हे काय ऍक्शन प्रोड्यूस करणार आहेत, मग बॅक्टेरियोस्टॅटिक ऍक्शन प्रोड्यूस करणार आहे. कुठली, बॅक्टेरियोस्टॅटिक. मग आपण काल जे त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहिले, आपला ड्रग पाहिला कुठला, सल्फोनामाइड. तर सल्फोनामाइडने सुद्धा त्या ठिकाणी बॅक्टेरियोस्टॅटिक ऍक्शन प्रोड्यूस केली, आणि या ठिकाणी हा टेट्रासायक्लिन सुद्धा बॅक्टेरियोस्टॅटिक ऍक्शन प्रोड्यूस करणार आहे. तर ही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पाठच करावं लागेल, याला दुसरा पर्याय नाही मित्रांनो. याला ना नेमोनिक पण तयार करता येत ना काहीच करता येत नाही. त्यामुळे फक्त काल्पनिक आपण डोळ्यासमोर आणायचं की समजून घ्या ही ते मायक्रो ऑर्गॅनिझमची सेल असणार आहे. याच्यामध्ये हा टेट्रासायक्लिन आला, पेशंटला दिलाय आपण, आणि त्याच्यामध्ये हा टेट्रासायक्लिन त्या ऑर्गॅनिझमच्या शरीरात गेल्यानंतर तिथं तो त्याच्या शरीरामध्ये जे काही 30S रायबोसोमल सब युनिट असणार आहे, समजून घ्या हे काहीतरी त्यांचा सिक्वेन्स असणार आहे, आणि हा 30S रायबोसोम असणार आहे. या 30S रायबोसोमला आता एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, टी वर्ण 30चं स्पेलिंग तयार होत असतं, 10, 20, 30. 20चे होतं पण 30चे होतोय. तर आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं 3 म्हणजे 30ला तो जाऊन तिथं बाइंड होणार आहे, रिव्हर्सिबल बाइंडिंग असणार आहे. त्यामुळे जो काही अमायनो ऍसिड प्रोटीन्स असतील त्यांचं या tRNA ला बाइंडिंग होत नाही, आणि या tRNAचं mRNA बरोबर बाइंडिंग होत नाही रायबोसोम कॉम्प्लेक्स बरोबर. त्यामुळे या ठिकाणी जे काही ग्रोईंग पॉलिपेप्टाइड चेन असते तिचं सिंथेसिस होणार नाही, तिच्यामध्ये अमायनो ऍसिड ऍड होणार नाहीत, आणि ते ऍड न झाल्या कारणामुळे प्रोटीन सिंथेसिस इनिबिट होणार आहे, आणि म्हणजेच आपल्याला बॅक्टेरियोस्टॅटिक ऍक्शन्स पाहायला मिळणार आहे. याला पाठ करावं लागेल मित्रांनो, नाही तर मग असंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याला पर्याय नाही दुसरा. लक्षात आलं काय, हे असं विचार नाही चुकीचं आहे, पण कळलं का? हो सर. हो सर. मग आता गंमत काय आहे की हे जे काही टेट्रासायक्लिन्स असतील यांच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, त्या इम्पॉर्टंट आहेत, त्या समजून घेऊ आपण. त्या मला समजवता येतील व्यवस्थित. तर फार्मॅकोकायनेटिक्स समजून घेऊ आपण. आता हे जे काही टेट्रासायक्लिन्स असणार आहेत ना, यांच्यात ओल्डर टेट्रासायक्लिन्स आणि न्यूअर टेट्रासायक्लिन्स असं 2-3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर ओल्डर मध्ये ऑक्सी टेट्रासायक्लिन्स फार पूर्वीच्या काळी वापरला जायचं. ऑक्सॅल्जिन असं काहीतरी त्या कॅप्सूलचं नाव असावं. तर ती ऑक्सी टेट्रासायक्लिन आणि टेट्रासायक्लिन इटसेल्फ, टेट्रासायक्लिन इज अ मॉलिक्यूल. तर हे दोघं जे असतील ते ओल्डर टेट्रासायक्लिन्स असणार आहेत. कुठले कुठले ते ओल्डर टेट्रासायक्लिन्स मध्ये कुठलं आहे, ऑक्सी टेट्रासायक्लिन आणि टेट्रासायक्लिन इटसेल्फ, टेट्रासायक्लिन. आता यांचं जे काही ऍब्सॉर्प्शन असणार आहे ओरली, ज्यावेळेस आपण देतो या ओल्डर टेट्रासायक्लिन्सला, ज्यावेळेस आपण ओरली देतो त्यावेळेस यांचं ऍब्सॉर्प्शन हे इनकम्प्लीट असणार आहे. कसं असणार आहे, इनकम्प्लीट असणार आहे.
याशिवाय इतर पण जे काही टेट्रासायक्लिन्स आहेत, मिनोसायक्लिन झाले, त्याच्यानंतर मिनोसायक्लिन आहे आणि डेमेक्लोसायक्लिन आहे. यांचं सुद्धा थोडंसं ओरल ऍब्सॉर्प्शन जे असणार आहे हे कमीच असणार आहे. परंतु डॉक्सिसायक्लिन ओरल ऍब्सॉर्प्शन आणि डेमेक्लोसायक्लिनचा ओरल ऍब्सॉर्प्शनला त्या ठिकाणी आपल्याला इतका अडथळा पाहायला मिळत नाही, त्याचं कम्प्लीट ऍब्सॉर्प्शन आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे, ओरली दिल्यानंतर. यासोबत यानंतरचे जे काही अजून पुढचे हे असणार आहेत टेट्रासायक्लिन्स, त्यांच्या फूडद्वारा, म्हणजे फूड इज गोइंग टू अफेक्ट द ऍब्सॉर्प्शन ऑफ ऑल टेट्रासायक्लिन्स. सर्व प्रकारचे टेट्रासायक्लिन्सचं फूडमुळे ऍब्सॉर्प्शन जे होणार आहे, ऍब्सॉर्प्शन हे कमी होऊन जातं. एस्पेशली मात्र एक्सेप्ट डॉक्सिसायक्लिन जो असणार आहे, डॉक्सिसायक्लिनचं ऍब्सॉर्प्शन मात्र त्या ठिकाणी हॅम्पर होत नाही. डॉक्सिसायक्लिनचं ऍब्सॉर्प्शन मात्र होणार आहे. बाकीचे जे असणार आहेत त्यांचं ऍब्सॉर्प्शन आपल्याला थोडं कमीच पाहायला मिळेल, मात्र डॉक्सिसायक्लिन हा बऱ्यापैकी ऍब्सॉर्ब होऊन जात असतो. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट रिगार्डिंग द फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी ऑफ ऑल दिस टेट्रासायक्लिन इज दॅट की हे चिलेट फॉर्मेशन करत असतात. चिलेट फॉर्मेशन म्हणजे काय? चिलेट फॉर्मेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. फॉर्मेशन, ज्यावेळेस हे टेट्रासायक्लिन्स दिले जातात ओरली, तर हे फूड सोबत दिल्यानंतर म्हणा किंवा असे काही कंपोनंट्स असतील, आपण इतर प्रकारचे ड्रग्स देत असतो सायमल्टेनियसली, त्यावेळेस त्यांच्यामध्ये जर का कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, आयरन अँड अदर मेटल्स असतील, त्यांच्यामध्ये अदर मेटल्स, मेटल आयन्स म्हणजे तर या ड्रगचं त्यांच्याबरोबर इनसोल्युबल कॉम्प्लेक्स तयार होत असतात. कसे? इनसोल्युबल आणि अनऍब्सॉर्बेबल कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. म्हणजे काय झालं मित्रांनो, समजून घ्या. आपण जर का या टेट्रासायक्लिन्सला अँटासिड सोबत दिलं, ठीक आहे. आता अँटासिड्स हे जे असणार आहेत हे मॅग्नेशियमचे आणि कॅल्शियमचे साल्ट असतात, इजंट इट. आणि त्याच्यासोबत जर का आपण टेट्रासायक्लिन्स दिले तर मग आपल्याला या ठिकाणी या अँटासिड मधला असलेला कॅल्शियम, मॅग्नेशियमचं या टेट्रासायक्लिन बरोबर कंपाऊंड तयार होईल. आणि तो कसा असणार मित्रांनो? इनसोल्युबल असणार आहे, म्हणजे तो विरघळणार नाही, डिझॉल्व्ह होणार नाही आणि अनऍब्सॉर्बेबल असणार आहे, म्हणजे त्याचं ऍब्सॉर्प्शन पण होणार नाही. मग जर का त्याचं ऍब्सॉर्प्शन झालं नाही तर याचे आपल्याला इफेक्ट पाहायला मिळणार नाही. यासोबत सुक्राल्फेट सोबत सुद्धा यांचं तसंच होतं. सुक्राल्फेट त्यांच्यासोबत सुद्धा हे काय चिलेट फॉर्मेशन होणार आहेत. आयर्न सप्लिमेंटेशन जर आपण देऊ पेशंटला, आयर्नच्या सिरप देऊ, टॅबलेट देऊ, तर त्याच्याबरोबर पण होतील, कॅल्शियम बरोबर पण होणार आहे. म्हणून काय की मिल्क, बऱ्याच वेळा आता आपण काय करतो की पेशंटला सांगतो की गोळ्या सगळ्या दुधाबरोबर घेऊन घ्या, जेवण करून दुधाबरोबर घेऊन घ्या. तर मग आपल्याला लक्षात ठेवायचं सगळ्याच गोळ्या त्या दुधाबरोबर घ्यायच्या नाहीयेत. जर त्या ठिकाणी जर आपण डॉक्सिसायक्लिन सारखे, सध्या आपण काय वापरतो, डॉक्सिसायक्लिन वापरतो, तर त्यासारखा प्रोडक्ट आपण दिला असेल, ड्रग दिला असेल, तर मग आपल्याला त्याला दुधाबरोबर नाही घ्यायला सांगायचंय, त्याला आपल्याला पाण्यासोबतच घ्यायला सांगायचंय. मिल्क अँड मिल्क डेअरी प्रोडक्ट म्हणून किंवा मिल्क प्रोडक्ट म्हणतो मी या ठिकाणी, मिल्क प्रोडक्ट. तर हे सर्व काय करतील, दे विल फॉर्म द चिलेट फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे डिस्ट्रीब्युशनचा. आता टेट्रासायक्लिनचं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये डिस्ट्रीब्युशन होत असतं. त्यातल्या त्यात त्यांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते लिव्हरमध्ये, स्प्लीनमध्ये, बोन्समध्ये, त्याच्यानंतर टीथमध्ये, यांच्यामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळत असतो. मात्र सीएसएफ मध्ये पण तो पेनिट्रेट म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करून तो सीएसएफ मध्ये पण जाणार आहे. परंतु सीएसएफ मधलं सीएसएफ म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे असणार आहे तिथलं कॉन्सन्ट्रेशन थोडं कमी असणार आहे. मात्र हे जे काही ऑर्गन्स असतील या सगळ्यांमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगल्यापैकी राहील. प्लासेंटाला हा क्रॉस करतो,
बरोबर आहे, म्हणजे बच्चू पर्यंत चालला जाणार आहे. हा, प्लासेंटाला क्रॉस करतो आणि बरेचसे जे पण काही आपले हे टेट्रासायक्लिन्स आहे यांचं लिव्हर मध्ये मेटाबॉलिझम होऊन जातं. कुठं मेटाबॉलिझम होतं मित्रांनो? लिव्हर मध्ये. आणि युरिन मधनं ते इलिमिनेट होणार आहेत. युरिन मधनं ते इलिमिनेट होणार आहेत. ते विल गेट मेटाबलाइज्ड इन लिव्हर अँड विल इलिमिनेटेड ऑर एक्सक्रिटेड थ्रू द रेनल ऑर युरिन. ठीक आहे, एक्सेप्ट डॉक्सिसायक्लिन. इथं एक्सेप्ट डॉक्सिसायक्लिन हा शब्द खूप महत्वाचा आहे. एक्सेप्ट डॉक्सिसायक्लिन. डॉक्सिसायक्लिन हा स्टूल मधनं इलिमिनेट होणार आहे, फिसेस मधून इलिमिनेट होणार आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी एमसीक्यू आहे, तो नीट समजून घ्या की हे जे काही ड्रग्ज असतील टेट्रासायक्लिन्स यांचं या ठिकाणी जे काही इलिमिनेशन होतंय ते मोस्ट ऑफ इलिमिनेशन हे युरिन मधनं होतंय एक्सेप्ट डॉक्सिसायक्लिन. म्हणून जर का पेशंटला रेनल फेल्युअर असेल किंवा रेनल डिसिजेस असतील, रेनल इम्पेअरमेंट्स असतील, तर मग आपल्याला या ठिकाणी त्या पेशंटला जर का टेट्रासायक्लिन्स द्यायची गरज पडली, आवश्यकता असली, तर आपण कुठला टेट्रासायक्लिन्स देणार आहोत त्या पेशंटला? डॉक्सिसायक्लिन. आपण डॉक्सिसायक्लिन देऊ, कारण तो फिसेस मधनं इलिमिनेट होतो. बरोबर आहे. तर हा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग टेट्रासायक्लिन इज इंडिकेटेड इन केस ऑफ पेशंट ऑफ रेनल इम्पेअरमेंट्स. तर मग आपलं उत्तर असलं पाहिजे डॉक्सिसायक्लिन. आणि या डॉक्सिसायक्लिनचं त्या ठिकाणी एंटेरोहेपॅटिक सर्क्युलेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. या कारणामुळे डॉक्सिसायक्लिन हा लॉंगर ऍक्टिंग सुद्धा बनत असतो. तर फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी ही महत्वाची आहे, नीट समजून घ्या. पुन्हा एकदा त्याला रिपीट करतो की जे पण ओल्डर टेट्रासायक्लिन्स असतील यांचं ओरल ऍब्सॉर्प्शन जे असणार आहे ते इनकम्प्लीट असणार आहे. परंतु जे पण काय त्यांचं ऍब्सॉर्प्शन होतंय या ओल्डर वाल्यांचं, पण ते दॅट मच इफेक्टिव्ह दॅट दे विल प्रोड्यूस द अँटीमायक्रोबियल इफेक्ट. म्हणजे ते त्यांचे जे काही काम करणार आहेत ते करणारच आहेत, परंतु इनकम्प्लीट ऍब्सॉर्प्शन असतं. आणि या कारणामुळे ही पण एक महत्वाची गोष्ट आहे, जो ड्रग त्याचं इनकम्प्लीट ऍब्सॉर्प्शन होत असतं आणि तो इंटेस्टाईन मध्ये त्या ठिकाणी थांबत असतो, राहत असतो. तर असे ड्रग काय करतात मित्रांनो, जे आपल्या इंटेस्टायनल फ्लोरा असतो, इंटेस्टायनल बॅक्टेरिया असतात, त्या इंटेस्टायनल बॅक्टेरियाला ते डिस्टर्ब करतात, फ्लोराला ते डिस्टर्ब करतात. आणि दोन गोष्टी, जर का फ्लोरा डिस्टर्ब झाला तर मग आपल्याला डायरिया पाहायला मिळणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, इंटेस्टायनल फ्लोरा जर का डिस्टर्ब झाला तर अशा लोकांमध्ये आपल्याला सुपर इन्फेक्शन पाहायला मिळतं. मी थोड्या वेळाने तुम्हाला सुपर इन्फेक्शन समजून सांगेल, पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटेस्टायनल फ्लोराला डिस्टर्ब करणारे ड्रग्स, मोस्ट ऑफ द ड्रग्स त्या ठिकाणी काय करणारे, दे विल प्रोड्यूस द डायरिया. म्हणून अल्बेंडाझोल ज्यावेळेस आपण देतो, अल्बेंडाझोलचं ऍब्सॉर्प्शन केव्हा होणार नाही मित्रांनो? सकाळी उपाशीपोटी दिल्यानंतर का रात्री जेवणानंतर दिल्यानंतर? उपाशीपोटी दिल्यावर. येस. नाही, ऐकून घ्या, जेवणानंतर नाही द्यायचे, उपाशीपोटी द्यायचे आपल्याला. हा, तर मग तो काय करतो, जीआय फ्लोरामध्ये राहत असतो, तर तो काय करतो, ऍक्च्युली त्याचे ऍक्शन जे असणार आहे, तो पण डायरिया का करतो काही पेशंटमध्ये? आपल्याला बघा, बऱ्याच वेळा आपण जनताचं औषध देतो पेशंटला आणि पेशंटला आपण सांगतो की बाळाला पातळशी होईल आणि सगळे जनता निघून जाते. बरोबर आहे. तर त्याच्या मागचं कारण जे असणार आहे की तो सुद्धा त्या ठिकाणी इंटेस्टायनल फ्लोरा जो असणार आहे त्याला डिस्टर्ब करतो. मग आपण इथं एक गोष्ट लक्षात घ्या की आपण अल्बेंडाझोलचा एक सिंगलच डोस देत असतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणी प्रीप्रोबायोटिक देत नाही, नंतर ते ऑटोमॅटिक डेव्हलप होऊन जाणार असतं. ठीक आहे. तसं हे टेट्रासायक्लिन्स, जरी त्या ठिकाणी असं म्हटलंय की डॉक्सिसायक्लिनचं ओरल ऍब्सॉर्प्शन हे कम्प्लीट असणार आहे, तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात डॉक्सिसायक्लिन सुद्धा त्या ठिकाणी इंटेस्टायनल फ्लोराला डिस्टर्ब करतो. या कारणामुळे आता जे आपण मार्केटमध्ये डॉक्सिसायक्लिन पाहतो आपण, तर ते कम विथ द कॉम्बिनेशन ऑफ लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलसच्या कॉम्बिनेशन मध्ये ते आपल्याला आपण प्रिस्क्राईब करतो तो इन ऑर्डर टू मेंटेन द बॅक्टेरियल फ्लोरा ऑफ इंटेस्टाईन. इंटेस्टाईन मधला बॅक्टेरियल फ्लोरा मेंटेन करण्यासाठी आपण त्या डॉक्सिसायक्लिनला लॅक्टोबॅसिलसच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण देत असतो पेशंटला. दुसरी महत्वाची गोष्ट, चिलेट फॉर्मेशन करणार आहेत हे विसरायचं नाही. हा शब्द खूप महत्वाचा आहे, एमसीक्यू विचारला जातो की चिलेट फॉर्मेशन कुठला ड्रग करेल, तर मग ते टेट्रासायक्लिन्स असणार आहे. मग चिलेट कोणाबरोबर, चिलेट म्हणजे काय की असे इनसोल्युबल कॉम्प्लेक्स तयार करतील किंवा अनऍब्सॉर्बेबल कॉम्प्लेक्स तयार करतील की ज्यावेळेस ते ड्रग कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, आयरन किंवा इतर मेटल आयन जे असतील यांच्यासोबत ज्यावेळेस दिले जातील, दॅट टाइम दे विल प्रोड्यूस द इनसोल्युबल अँड अनऍब्सॉर्बेबल कॉम्प्लेक्स.
म्हणून आपल्याला अँटासिड्स, खरं तर आपण अँटासिड्स वापरणार आहोत का आता? सांगा, पेशंटला द्यायचं का आपल्याला अँटासिड्स? द्यायचं नाही. नाही. हा, ठीक आहे. सुक्राल्फेट हा जो ड्रग असणार आहे, हा त्या ठिकाणी कोटिंग तयार करतो म्हणून आपण तो देऊ शकतो, परंतु चवीला एकदम डेंजर खराब लागतो तो. असो, नोट करा प्लीज. आणि मिल्क प्रोडक्ट यांच्यासोबत जर का आपण दिलं, किंवा झिंक देतो, म्यूट करा प्लीज, किंवा आयर्न देतो, टॅबलेट आपण सप्लिमेंटेशन करतो, कॅल्शियम म्यूट करा प्लीज, कॅल्शियम सप्लिमेंटेशन करत असतो, तर यांच्यासोबत आपल्याला हे ड्रग टेट्रासायक्लिन द्यायचे नाहीयेत, कारण दे विल फॉर्म द चिलेट. ही एक गोष्ट. डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत लक्षात घ्या की हे लिव्हर स्प्लीन, म्यूट करा प्लीज, लक्षात घ्या मित्रांनो, म्यूट करा. तर लिव्हर स्प्लीन माईक चालू आहे. हा 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 केला मी, म्यूट केलं सगळ्यांना, ठीक आहे, काय हरकत नाही. तर लिव्हर स्प्लीन, बोन आणि जे काही दात असणार आहेत, टीथ, म्यूट करा यार प्लीज, यांच्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत असतं आणि सीएसएफ मध्ये पण जाणार आहेत, परंतु तिथलं जे काय कॉन्सन्ट्रेशन असेल ते यांच्यापेक्षा थोडंसं कमी असणार आहे. प्लासेंटाला क्रॉस करतील, फिटल सर्क्युलेशन मध्ये जातील आणि लिव्हर मध्ये मेटाबलाइज होतील आणि युरिन मधनं इलिमिनेट होतील. लक्षात घ्या, एक्सेप्ट डॉक्सिसायक्लिन. डॉक्सिसायक्लिन हा इलिमिनेट कुठून होणार आहे? फीसेस मधून होणार आहे, स्टूल मधनं इलिमिनेट होणार आहे आणि याला एंटेरो हेपॅटिक सर्क्युलेशन असणार आहे. डॉक्सिसायक्लिनला एंटेरो हेपॅटिक सर्क्युलेशन असणार. या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. जर लॉंग क्वेश्चन विचारला गेला, हा बोला सर. अँटासिड यूज करू शकत नाहीत, पण पीपीआय यूज करू शकतो का? हा, पीपीआय देऊ शकतो आपण, पीपीआयला काय अडचण नाही. बरोबर. तर परीक्षेत जर का विचारले गेले टेट्रासायक्लिन्स, तर आता इथे जे जे लिहितोय ना मित्रांनो, हे सगळं छापायचंय आपल्याला. हा, ठीक आहे, कारण बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या ऑर्गॅनिझम्स कोणाला अफेक्ट करतायत ते आपल्याला पाठ करावं लागणार आहे, मात्र बाकीचं जे असणार आहे ते सोपं आहे. मग आता यांचे जे काही एडीआर असणार आहेत, हा बोला सर. डॉक्सिसायक्लिन ओल्डर मध्ये येणार की न्यूअर मध्ये येणार? न्यूअर मध्ये सर डॉक्सिसायक्लिन. ओल्डर मध्ये फक्त त्या ठिकाणी ऑक्सिटेट्रासायक्लिन आणि टेट्रासायक्लिन हे ओल्डर मध्ये आहेत. त्याच्यानंतर डेमेक्लोसायक्लिन, मिनोसायक्लिन आणि डॉक्सिसायक्लिन हे न्यूअर मध्ये आहेत. ठीक आहे. मग आता यांच्या ज्या काही एडीआर असणार आहेत, टेट्रासायक्लिन्सच्या एडीआर ज्या असणार आहेत त्या कुठल्या आहेत ते समजून घेण्यापेक्षा अगोदर एडीआर कुठल्या कुठल्या असणार आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या ते मी तुम्हाला सांगतो. टेट्रासायक्लिन्स GPRS-V वापरून एडीआर करेल. म्हणजे काय, जीपीआरएस वापरतात ना ते सॉफ्ट, काय असतं ते जीपीआरएस, ते जीपीआरएस पण वापरून टाकेल तो आणि एडीआर प्रोड्यूस करेल. म्हणजे तुम्ही लपणार नाहीत. आता जीपीआरएस कसं वापरलं जातं की कोणी लपलं असेल कानाकोपऱ्यात तर त्याला शोधलं जातं ते जीपीआरएस वरून. तर तसा हा टेट्रासायक्लिन जीपीआरएस पण वापरून टाकेल, जीपीआरएस-V वापरून एडीआर करणार आहे. मग हे नेमोनिक असणार आहे टेट्रासायक्लिनचं एडीआरचं, जी फॉर द जीआय साईड इफेक्ट किंवा जीआय चे एडीआर. लक्षात घ्या, जे पण अँटीबायोटिक्स असतील सगळ्यांमध्ये जीआय चे एडीआर लिहायचे, ते सगळ्यांमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स लिहायचे. ते मग जीआय मध्ये काय करणार आहे? दे विल प्रोड्यूस द नॉशिया, वॉमिटिंग, ऍब्डोमिनल डिस्कम्फर्ट, डायरिया. का प्रोड्यूस करतील? तर दिस ड्रग विल डिस्टर्ब द इंटेस्टायनल फ्लोरा. इंटेस्टायनल फ्लोराला ते डिस्टर्ब करणार आहेत आणि ते डिस्टर्ब झाल्या कारणामुळे, नोट करा प्लीज, लक्ष असू द्या, नोट करा. सोनाली मॅडम प्लीज म्यूट करा. बघा, मला तुमचा सिलेबस आहे ना वेळेत संपवायचा आहे. नाही तर मग मला काल पण, आज पण, परवा पण सुट्टी देता आलीच ती तुम्हाला, पण माझ्यामुळे तुमचा वेळ नाही मला वाया घालवायचा. ठीक आहे, तर प्लीज सहकार्य करा, लक्ष द्या, खूप महत्वाचा टॉपिक आहे. आपलं जर लक्ष राहत नसेल ना, लेक्चर नका अटेंड करा.
खरंच सांगतो. रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल देतो मी. डिसेंबर तुमची फेरीची परीक्षा होस तर देणार आहे. ठीक आहे, काळजी घ्या मित्रांनो, थोडेसे दिवस राहिले, प्रेमाने काढून घेऊ आपण ते. ठीक आहे. तर नॉशिया, वोमिटिंग, ऍबडोमिनल डिस्कम्फर्ट आणि डायरिया प्रोड्यूस करणारे, गॅस्ट्रिक इरिटेशन पण प्रोड्यूस करणारे, गॅस्ट्रिक इरिटेशन पण प्रोड्यूस करणारे. आता हा जो काही डायरिया आपल्याला पाहायला मिळतो, हा कशामुळे पाहायला मिळतो, तर इंटेस्टायनल फ्लोरा जो असतो तो डिस्टर्ब केला जात असतो या टेट्रासायक्लिन्स द्वारा, त्यामुळे आपल्याला डायरिया पाहायला मिळतो. पुस्तकात त्यांनी काय म्हटलंय की डॉक्सिसायक्लिन विल रेअरली प्रोड्यूस द डायरिया, पण तो पण प्रोड्यूसच करतो बऱ्याच पेशंटमध्ये, त्यामुळे तिथे लिहायचंय आपल्याला, परंतु बॅक ऑफ माइंड ज्या प्रॅक्टिसमध्ये आपण पाहतोय त्यावेळेस आपल्याला डॉक्सिसायक्लिन पेशंटला द्यायचं आहे. ठीक आहे. आणि यानंतर अजून काय होतं की हे ज्यावेळेस इंटेस्टायनल फ्लोरा डिस्टर्ब होतो त्यावेळेस काय असतं की जी काही इम्युनिटी असणार आहे पेशंटची ती थोडी कमी होत असते, खास करून जे इम्युनो कॉम्प्रोमाइज असतील त्यांच्यातली गोष्ट करतोय. आणि अशा पेशंटमध्ये सुपर इन्फेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. सुपर इन्फेक्शन्स. आता हे सुपर इन्फेक्शन्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. सुपर इन्फेक्शन्स म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादा ड्रग हा दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या इरॅडिकेशनसाठी म्हणून किंवा त्याला मारण्यासाठी किंवा त्याच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी वापरतो, एखादा ड्रग ज्यावेळेस आपण एखाद्या दुसऱ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट वापरत असतो त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याला म्हणतात सुपर इन्फेक्शन. हे सुपर म्हणजे खूप काहीतरी सुपर असं नसणार आहे, परंतु सुपर काय म्हटलं गेलंय की एका ऑर्गॅनिझमला मायक्रो ऑर्गॅनिझमला मारत असताना दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं त्या ड्रगच्या काही प्रॉपर्टीजमुळे इन्फेक्शन होतं, त्याला सुपर इन्फेक्शन असं म्हटलं जात असतं. मग आता काय होतं की ज्यावेळेस आपण टेट्रासायक्लिन देत असतो त्यावेळेस इंटेस्टायनल फ्लोरा डिस्टर्ब होतो आणि त्या कारणामुळे इथं बऱ्याच वेळा कॅन्डिडियल इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळत असतं. सुडोमोनाज इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळत असतं. सुडोमोनाज कोलायटिस आपल्याला पाहायला मिळत असतो. तर हे सुपर इन्फेक्शन आपल्याला लक्षात ठेवायचं. याच्यावर 2 मार्काची शॉर्ट नोट विचारली जाते. मग आता याच्यानंतर पुढची जी काही एडीआर असणार आहे तो असणार आहे पी वर्ण फोटोटॉक्सिसिटी. पी वर्ण फोटोटॉक्सिसिटी. आता फोटोटॉक्सिसिटी म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या की हे जे काही ड्रग्ज असणार आहेत. आता आपण यापूर्वी फोटोटॉक्सिसिटी ज्या जनरल फार्मॅसीचे एडीआर आपण डिस्कस केले तेव्हा आपण डिस्कस केलेत की हे जे काही ड्रग्ज असतात हे स्किनच्या लेअरमध्ये त्या ठिकाणी डिपॉझिट होतात अँड दे ऍब्सॉर्ब द अल्ट्राव्हायोलेट रे. काय करतात ते अल्ट्राव्हायोलेट रेला ऍब्सॉर्ब करतात आणि त्यामुळे आपल्याला सनबर्न लाईक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. सनबर्न लाईक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. किंवा ज्यावेळेस हे पेशंट सनलाईटला एक्सपोज होतील तेव्हाच, मात्र घरात बसून राहतील तर नाही होणार. सनलाईटला एक्सपोज झालं पाहिजे तर त्यावेळेस दे सफर फ्रॉम द फोटोटॉक्सिसिटी. म्हणजे नेमकं काय होतं की समजून घ्या, आता माझा चेहरा कसा आहे म्हणजे थोडासा गोरा असेल असं आपण म्हणू, पण मी जर का टेट्रासायक्लिन्स घेत राहिलो भरपूर कालावधी करता तर माझा चेहरा हा काळपट किंवा कलरचा टोन जो म्हणतो आपण तो कमी होऊन जात असतो, म्हणजे काळपट होत असतात. त्याच्या मागचं कारण काय असतं की बिकॉज टेट्रासायक्लिन्स आर हॅव्हिंग दिस टाइप ऑफ एडीआर दे विल प्रोड्यूस द फोटोटॉक्सिसिटी. मग ही जी फोटोटॉक्सिसिटी असते ही डेमेक्लोसायक्लिन सोबत जरा जास्त पाहायला मिळते, परंतु असं काहीच नाही, इतर ड्रग सुद्धा प्रोड्यूस करतील. डॉक्सिसायक्लिन पण प्रोड्यूस करणारे किंवा मिनोसायक्लिन नावाचा ड्रग आहे हा सुद्धा प्रोड्यूस करणारे. जवळपास सगळेच टेट्रासायक्लिन्स हे फोटोटॉक्सिसिटी प्रोड्यूस करतील. त्याच्यानंतरचे पुढचा जो एडीआर असणार आहे तो असणार आहे रेनल टॉक्सिसिटी. आता ह्या ज्या काही रेनल टॉक्सिसिटीज असणार आहेत या 2 प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिली जी असणार आहे त्यामध्ये हे ड्रग्स दिल्यानंतर आता हे ड्रग काय करतात की जो एडीएच असणार आहे, एडीएचची ऍक्शन जी आपल्याला पाहायला मिळते कलेक्टिंग डक्ट्सवर, काय असते एडीएचची ऍक्शन काय आहे, वॉटरचं रिअब्सॉर्प्शन करतोय. बरोबर आहे. परंतु डेमेक्लोसायक्लिन नावाचा तो ड्रग आहे. कुठला? डेमेक्लोसायक्लिन. लिहून घ्या, एमसीक्यू हा डेमेक्लोसायक्लिन. हा काही शंका आहे कुणाला? ठीक आहे.
तर डेमेक्लोसायक्लिन हा असा ड्रग असणार आहे की तो एडीएचच्या ऍक्शनला ब्लॉक करतो. एडीएचच्या ऍक्शनला ब्लॉक करतो. आणि जर का एडीएचच्या ऍक्शनला त्याने नोट करा please. डेमेक्लोसायक्लिनच्या ऍक्शनला आपलं एडीएचच्या ऍक्शनला जर का डेमेक्लोसायक्लिनने ब्लॉक केलं तर इथे काय होणार आहे, युरिन आउटपुट त्या पेशंटचा वाढून जाणार आहे. युरिन आउटपुट त्याचा वाढून जाणार आहे. पण आता त्याच्या ह्या अशा प्रकारचा एडीआरचा बेनिफिट जे काही SIADH चे पेशंट असतात, SIADH म्हणजे काय, सिंड्रोम ऑफ इनअप्रोप्रिएट सिक्रेशन ऑफ अँटी डायरेटिक हॉर्मोन. इथं परत एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्या. एस फॉर द सिंड्रोम ऑफ इनअप्रोप्रिएट, लिहूनच घेतो जाऊ त्या तिकडे. सिंड्रोम ऑफ इनअप्रोप्रिएट सिक्रिशन ऑफ अँटी डायरेटिक हॉर्मोन, त्याला SIADH म्हणतात. मग आता याच्यामध्ये काय असतं SIADH मध्ये, जर का समजून घ्या एडीएचचा रिलीज हा इनअप्रोप्रिएट म्हणजे खूप जास्त प्रमाणात असतो. जर मग का खूप जास्त प्रमाणात एडीएचचा रिलीज असेल तर मग काय होईल की वॉटर रिटेन्शन खूप जास्त होईल, यांच्यामध्ये फ्लुइड व्हॉल्यूम खूप वाढेल आणि युरिन आउटपुट कसं होऊन जाईल, खूप कमी होऊन जाणार आहे. मग अशा वेळेस या पेशंटमध्ये ज्यावेळेस मग आपण हा डेमेक्लोसायक्लिन वापरू, तर डेमेक्लोसायक्लिन एडीएचच्या ऍक्शनला ब्लॉक करतो. म्हणजेच काय प्रोड्यूस करणार आहे तो, एक प्रकारे कुठल्या प्रकारचा डायबेटिक इन्सिपिडस प्रोड्यूस करणार आहे डेमेक्लोसायक्लिन, सांगा. नेफ्रोजेनिक. सेंट्रल नाही नेफ्रोजेनिक ऍक्शन त्याच्या कलेक्टिंग डक्ट जे असणार आहेत ना, कलेक्टिंग डक्ट जे असतात, न्यूरोजेनिक नाही नेफ्रोजेनिक, लक्षात असू द्या, MCQ तो हा पण. डेमेक्लोसायक्लिन कलेक्टिंग डक्ट वरच्या एडीएचच्या ऍक्शनला ब्लॉक करणार आहे. म्हणजे कलेक्टिंग डक्ट ही नेफ्रोमध्ये असतो, नेफ्रॉन मध्ये असते, म्हणून डेमेक्लोसायक्लिन विल प्रोड्यूस द नेफ्रोजेनिक डायबेटिक इन्सिपिडस. मग आता याचा बेनिफिट आपल्याला SIADH मध्ये घ्यायचा असतो की त्या ठिकाणी एडीएचची ऍक्शन सिक्रिशन्स खूप जास्त असतात आणि मग ज्यावेळेस आपण डेमेक्लोसायक्लिन अशा पेशंटला देऊ तर मग या ठिकाणी या एडीएचच्या ऍक्शन्स आपल्याला कमी पाहायला मिळतील आणि युरिन आउटपुट त्यांचा इम्प्रूव्ह होऊन जाणार आहे. तर हा जरी या ठिकाणी हा एडीआर असला, आता एडीआर केव्हा राहील, तुमच्या माझ्यासारख्या पेशंटला जर का डेमेक्लोसायक्लिन जास्त कालावधी करता दिला, दॅट टाइम इट विल प्रोड्यूस द नेफ्रोजेनिक डायबेटिक इन्सिपिडस. परंतु जर का SIADHचं पेशंट असेल तर हिअर इट इज अ ड्रग ऑफ चॉईस, म्हणजे ड्रग म्हणून काम करणार येतो, एडीआर नाही राहणार, त्याचा तो बेनिफिट पाहायला मिळणार. ही झाली पहिली, नेफ्रोजेनिक डायबेटिक इन्सिपिडस करणार आहे. हा पहिला त्या ठिकाणी रेनल टॉक्सिसिटीचा एडीआर आपल्याला पाहायला मिळाला. आणि जो दुसरा असणार आहे हा पण एक MCQ आहे. मित्रांनो लक्ष द्या, माईक म्यूट असू द्या, शंका असेल तर नक्कीच विचारा. फॅनकोनी सिंड्रोम. फॅनकोनी सिंड्रोम. आता या फॅनकोनी सिंड्रोम काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊ. MCQ असतो हा. आता याच्यात काय असतं की जे आउटडेटेड टेट्रासायक्लिन असतील, आउटडेटेड टेट्रासायक्लिन्स असतील, यांचा वापर जर का केला तर ते प्रॉक्सिमल कन्व्हर्टेड ट्युब्युलला इंजुरी करत असतात किंवा डिस्टर्ब करत असतात. ठीक आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की प्रॉक्सिमल कन्व्हर्टेड ट्युब्युल मधून भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी सोडियम, वॉटर आणि बाकीचे जे काही घटक असणार आहेत, फिल्ट्रेट असणार आहेत, त्यांचं रिअब्सॉर्प्शन प्रॉक्सिमल कन्व्हर्टेड ट्युब्युल मधून होत असतं. परंतु हे जे काही आउटडेटेड टेट्रासायक्लिन्स असतील यांच्यामुळे काय होतात की हे प्रॉक्सिमल कन्व्हर्टेड ट्युब्युलला इंजुरी होत असते आणि जे काही घटकचं त्या ठिकाणी रिअब्सॉर्प्शन होणार होतं. आता होईल का? नाही. आणि ते रिअब्सॉर्प्शन न झाल्या कारणामुळे इथं पॉलियुरिया पाहायला मिळतो आपल्याला, पॉलियुरिया पाहायला मिळणार आहे. म्हणजे पेशंटला युरिनचा व्हॉल्यूम जो असणार आहे तो वाढणार आहे. काही वेळेस प्रोटीन युरिया पण पाहायला मिळतो, प्रोटीनचा लॉस पण पाहायला मिळणार आहे. आणि ज्यावेळेस युरिन भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी लॉस होतोय शरीरातनं, त्यावेळेस ऍसिडोसिस होत असतो. काय होणार आहे, कारण बायकार्बोनेट सुद्धा चालले जाणार आहे तिथून, बरोबर इजंट इट? बायकार्बोनेटचं ऍब्सॉर्प्शन पण होणार नाही आणि ऍसिडोसिस झालेला कुठलाही पेशंट असो मित्रांनो, मग तो हायपर इमेसिस ग्रॅव्हिडम असो किंवा ऊन लागलेलं पेशंट असो, कुठलंही असो,
त्यांच्यात ऍसिडोसिस झालं, त्यांच्यामध्ये नॉशिया आणि वॉमिटिंग हे अत्यंत कॉमन असतं. मग हे या काय म्हणतात त्याला फॅनकोनी सिंड्रोमचे सिम्पटम्स असणार आहेत. पॉलियुरिया, प्रोटीनयुरिया, ऍसिडोसिस, नॉशिया अँड वॉमिटिंग. आता गंमत काय आहे की एमसीक्यू विचारला जातो की विच ऑफ द फॉलोइंग ड्रग विल प्रोड्यूस द फॅनकोनी सिंड्रोम. मग तिथं आपल्याला टेट्रासायक्लिन शोधायचं असणार आहे, पण कशा प्रकारचे आउटडेटेड टेट्रासायक्लिन. आता हे कसं लक्षात ठेवलंय ते तुम्हाला सांगतो, कारण काय तुमच्या अर्ध्या मार्काची चिंता आहे. आता मी चांदवडला राहिलेलो आहे, चांदवडला शिकलेलो आहे, नाशिकला थोडे दिवस राहिलोय. तिथं थंडी भरपूर मजबूत पडते, एकदम डेंजर थंडी पडते. आणि वर्गातल्या किंवा रूम मधले आपल्यातले काही एक असे थोडेसे भारी मधले मुलं असतात की ते पूर्ण हिवाळ्यामध्ये आपण जर का झोपलेलो असू येतील आणि फॅन 5 वर चालू करून पळवून जातील. बरोबर आहे. आता गंमत काय होऊन जाते की थंडीचे दिवस मुळात त्या ठिकाणी युरिन आउटपुट आपला वाढलेला असतो आणि त्याच्यात जर का फॅन इतका फास्ट वर करून ठेवला तर अजून आपल्याला युरिन आउटपुट एक लक्षात घ्या, मला तुम्हाला काय सांगायचंय की तो वाढतो की नाही. Yes, sir. म्हणजे काय होणार आहे तुम्हाला पॉलियुरिया होणार आहे. मग तुम्ही असे पांघरून झोपलेले असतात एकदम पैकी थंडीचे काकडून कोकडून मस्त पैकी रग बीक टाकून पांघरलेला, पण आता फॅन 5 वर केला मग तुम्ही पांघरून काढतात आणि जोरात विचारता अरे फॅन कोणी लावला, फॅन कोणी लावला. मग आपल्यातला जे एखादा जागा असतो तो सांगतो अरे तो आउटडेटेड नाही का यार आपला बिल्डिंग मधला. आउटडेटेड टेट्रासायक्लिन. आउटडेटेड टेट्रासायक्लिन दिले तर युरिन आउटपुट वाढणार आहे. युरिन आउटपुट वाढला तर प्रोटीनयुरिया वाढणार आहे. युरिन आउटपुट गेल्यामुळे बायकार्बोनेट लॉस झाल्यामुळे ऍसिडोसिस होणार आहे. आणि तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं ऍसिडोसिस जर का झाला तर नॉशिया व्हॉमिटिंग होणार आहे. म्हणून हा फुकटचा अर्धा मार्क आहे. आउटडेटेड म्हणजे जे आता वापरात नाहीत असं म्हणा, किंवा जे एक्सपायर झालेले असेल असं म्हणा. ते आउटडेटेड वरनं मलाही एक्सपायर्ड म्हणावं लागतील आपल्याला. बरोबर आहे. कारण जर का आउटडेटेड असते तर ते आज वापरले असते तर प्रत्येकामध्ये फॅन कोणी सापडायला पाहिजे होता, पण ते आपण आउटडेटेड म्हणजे एक्सपायर्डच समजू, त्यांची मुदत संपलेली असणार आहे ते. तर मग आता सगळ्यांनी माईक म्यूटच ठेवायचा आणि जोरात बोलायचं फॅन कोणी लावला तर आउटडेटेड टेट्रासायक्लिनने लावला. म्हणजे फॅनकोनी सिंड्रोम इज इन रिलेशन विथ द आउटडेटेड टेट्रासायक्लिन. तर या रेनल टॉक्सिसिटीज असणार आहेत. आतापर्यंत आपण जीआय, फोटोटॉक्सिसिटी आणि रेनल टॉक्सिसिटी पाहिली. याच्यानंतरची जी काही पुढची आहे ती आहे सुपर इन्फेक्शन्स. बरोबर आहे. आता सुपर इन्फेक्शन्स मी तुम्हाला हे जीआयच्या वेळेस सांगितलेलं आहे की ज्यावेळेस हे असे ऑर्गॅनिझम आपण ड्रग्स देत असतो त्यावेळेस इंटेस्टायनल फ्लोरा हा डिस्टर्ब होतो आणि त्यावेळेस मग कॅन्डिडिया इन्फेक्शन्स म्हणा किंवा सुडोमोनास इन्फेक्शन्स होऊन त्या ठिकाणी सुडोमोनास काय म्हणतात त्याला कोलायटिस म्हणा किंवा डायरिया आपल्याला पाहायला मिळणार. एस पण झाला. आता बी जो असणार आहे तो असणार आहे बोन अँड टीथ इफेक्ट. बोन अँड टीथ इफेक्ट. आता थोड्या वेळापूर्वी आपण त्या ठिकाणी पाहिलं की हे जे काही टेट्रासायक्लिन्स असतात ते काय करतात मित्रांनो, दे फॉर्म द कॉम्प्लेक्स, चिलेटिंग कॉम्प्लेक्स तयार करत असतात. म्हणजे कुठले तयार करतात ते टेट्रासायक्लिन, टेट्रासायक्लिन, कॅल्शियम, ऑर्थोफॉस्फेट. हे पाठच करावं लागेल आपल्याला कॉम्प्लेक्स. आता कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. आता लहान मुलं जे असतात ना त्यांच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे अर्थात मोठ्यांमध्येही वाढलेलं असतं, गरजेचं असतं. परंतु लहान मुलांमध्ये टेट्रासायक्लिन आणि कॅल्शियम यांचा एक कॉम्प्लेक्स तयार होतोय आणि तो काय करणार आहे ऑर्थो. आता बोन आणि टीथ हे ऑर्थो डिपार्टमेंटचे भाग असणार आहे म्हणून ऑर्थो लक्षात ठेवायचं आणि फॉस्फेट कॉम्प्लेक्स तयार करणार आहेत ते. आणि हे कुठे डिपॉझिट होतात, जे काही ग्रोईंग टीथ असतात. ग्रोईंग टीथ, आता ग्रोईंग टीथ कोणाचे असतात मित्रांनो, लहान लेकरांचे, लहान मुलांचे. आणि या ग्रोईंग टीथ आणि ग्रोईंग बोन्स जे असणार आहेत या ठिकाणी ते डिपॉझिट होतात. या ठिकाणी ते हा कॉम्प्लेक्स डिपॉझिट होईल आणि दातांच्या इथं ज्यावेळेस तो डिपॉझिट होतो त्यावेळेस या ठिकाणी ब्राउनिश किंवा ब्राउनिश डिस्कलरेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे डिस्कलरेशन कसं असतं मित्रांनो, परमनंट असणार आहे. परमनंट असणार आहे. आणि बोन्स मध्ये पण ते जे काही ग्रोईंग बोन्स असतील तिथं सुद्धा ते त्या ठिकाणी जातात आणि अटक म्हणजे सेटल होतात आणि तिथं लिनियर ग्रोथ जी असणार आहे त्या बाळाची
लिनियर ग्रोथलाही ते हॅम्पर करतात. या कारणामुळे लक्षात असू द्या, पूर्वीच्या काळी टेट्रासायक्लिन्स ऑक्सिटेट्रासायक्लिनचं सिरप मिळायचं, उपलब्ध असायचं. आपल्यापैकी जे सिनियर लोक असतील त्यांना माहिती असेल. तर ऑक्सिटेट्रासायक्लिन हे आता मिळत नाही इन द फॉर्म ऑफ सिरप. म्हणून 8 वर्ष वयापर्यंत हा पण एमसीक्यू विचारला जातो. अप टू 8 इयर्स टेट्रासायक्लिन्स हे आपल्याला कॉन्ट्राइंडिकेटेड असतील. टेट्रासायक्लिन्स हे 8 वर्षाच्या मुलापर्यंत वया द्यायचं असणार आहे, त्यांना द्यायचं नाहीये. त्याच्या मागचं कारणच हे आहे की या ठिकाणी दे प्रोड्यूस द परमनंट ब्राउनिश डिस्कलरेशन ऑफ द टीथ ॲज वेल ॲज दे डिक्रीजेस द लिनियर ग्रोथ ऑफ बच्चू. म्हणून 8 वर्षापर्यंत हा एमसीक्यू लक्षात असू द्या, 8 वर्षापर्यंतच्या मुलाला द्यायचं नाहीये. यासोबत ड्युरिंग प्रेग्नन्सी सुद्धा आपल्याला टेट्रासायक्लिन्स द्यायचे नाहीयेत. कारण काय, टेट्रासायक्लिन्स इतक्यात तुम्हाला आपण चर्चा केली त्यांची फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीमध्ये की दे क्रॉस द प्लासेंटा आणि एंटर्स इन टू द फिटल सर्क्युलेशन. मग फिटल सर्क्युलेशन मध्ये पण त्या ठिकाणी हे टीथ जरी नसले तर मात्र अनरप्चर्ड किंवा अनइरिटेड जे काही टीथ असतात, म्हणजे आतमध्ये जे काही त्या ठिकाणी बोन्स असणार आहेत त्यांच्या ठिकाणी ते कॉम्प्लेक्स तयार करतील आणि तिथं ते त्या मुलांमध्ये मग परमनंट ब्राउनिश डिस्कलरेशन तर प्रोड्यूस करतात, परंतु कॅरीज ऑफ द टीथ पण करणार आहेत. कॅरीज ऑफ द टीथ म्हणजे दात किडलेले त्यांचे पाहायला मिळणार आहेत. मग हे या ठिकाणी महत्वाचं आहे. यासोबत काय गोष्ट आहे मित्रांनो की ड्युरिंग प्रेग्नन्सी का द्यायचं नाही. एक पहिलं कारण हे झालं की ते लहान मुलाच्या दातांमध्ये त्या ठिकाणी कॅरीज होतील, डिस्कलरेशन होणार आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण, ड्युरिंग प्रेग्नन्सी जर का आपण या ठिकाणी टेट्रासायक्लिन्स त्या मातेला दिले तर तिच्यामध्ये जो काही हेपॅटोटॉक्सिसिटी असणार आहे, हेपॅटोटॉक्सिसिटी ही खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. ऍक्यूट लिव्हर नेक्रोसिस सुद्धा, हेपॅटिक नेक्रोसिस सुद्धा होऊ शकतं. या कारणामुळे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये या दोन्ही कारणांमुळे, म्हणजे मदरला हेपॅटोटॉक्सिसिटी होणार आहे त्या कारणामुळे आणि ते जे काही फिटस असणार आहे त्याला सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या एडीआर आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कारणामुळे आपल्याला टेट्रासायक्लिन्स प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड असणार आहे. बरोबर आहे. आणि किती वर्ष वयापर्यंत आपल्याला टेट्रासायक्लिन्सचा वापर करायचा नाहीये? 8 वर्षापर्यंत. येस, हा एक महत्वाचा एमसीक्यू असणार आहे. याच्यानंतरचा जो पुढचा एडीआर असणार आहे टेट्रासायक्लिन्सचा तो असणार आहे एच फॉर द हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स. एच फॉर द, मी काय सांगितलं की आता इथे जे पण ड्रग्स असणार आहेत ना त्या सगळ्यांमध्ये नॉशिया म्हणजे गॅस्ट्रिक कंप्लेंट्स लिहायचे आहेत आपल्याला आणि हायपर सेन्सिटिव्हिटी प्रत्येकामध्ये लिहायची. आता हायपर सेन्सिटिव्हिटी मध्ये मग स्किन रॅश, अर्टिकॅरिया, ड्रग फिवर, तर डर्माटायटिस, एक्सपोलायटिस वगैरे ते तुम्हाला जे आपण आठवतील त्या स्टीव्हन जॉन्सन सुद्धा टाकून दिला, काही अडचण नाही. तर अशा सर्व प्रकारच्या हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळणार. त्याच्यानंतरचा पुढचा एच जो आहे तो इतक्यात थोड्या वेळापूर्वी सांगितला, इट विल प्रोड्यूस द हेपॅटोटॉक्सिसिटी. हेपॅटोटॉक्सिसिटी प्रोड्यूस करणारे खास करून ज्यावेळेस हाय डोसमध्ये टेट्रासायक्लिन्स दिले जातात त्यावेळेस आपल्याला ती हेपॅटोटॉक्सिसिटी पाहायला मिळणार आहे. आणि ह्या हेपॅटोटॉक्सिसिटीचा जो काही इन्सिडेन्स असणार आहे हा केव्हा जास्त असणार आहे? ड्युरिंग प्रेग्नन्सी. आणि शेवटचा आय जो असणार आहे हा आय असणार आहे इन्क्रीज्ड इंट्राक्रॅनियल प्रेशर. इंट्राक्रॅनियल प्रेशर आपल्याला लहान मुलांमध्ये, न्यूनेट्स मध्ये वाढलेला पाहायला मिळतो. म्हणून या कारणामुळे सुद्धा हे पण एक कारण आहे की या कारणामुळे आपल्याला 8 वर्ष वयापर्यंत टेट्रासायक्लिन्स द्यायचे नाहीयेत मित्रांनो. आलं लक्षात? हे झाले याचे एडीआर. एडीआर साठी काय लक्षात ठेवायचं आपल्याला? टेट्रासायक्लिन जीपीआरएस व्ही वापरून एडीआर करेल, म्हणजे तो एडीआर असणार आहे जीपीआरएस व्ही. राहील लक्षात? कुसुमी हे हो सर. मग आता टेट्रासायक्लिन्सचा रेजिस्टन्स का डेव्हलप होतो ते पण आपल्याला समजून घ्यायचंय की रेजिस्टन्स का पाहायला मिळणार आहे. तर रेजिस्टन्स जो असणार आहे या ठिकाणी एक तर ड्रगचा जो इन्फ्लक्स असणार आहे, कॉजेस ऑफ रेजिस्टन्स का पाहायला मिळतो आपल्याला? रेजिस्टन्स आपल्याला का पाहायला मिळतो?
एक तर म्हणजे ड्रगचा इन्फ्लक्स जो असणार आहे हा कमी होऊन जातो, किंवा आउटफ्लक्स जो असणार आहे हा वाढून जातो. दुसरं कारण, या ठिकाणी ड्रगला इनॅक्टिव्हेट केलं जातं. ड्रग गेट इनॅक्टिव्हेटेड बाय एन्झाइम्स. बॅक्टेरिया काय करतो, त्याच्या बचावाकरता या ड्रगला डिस्ट्रॉय करण्यासाठी काही एन्झाइम्स तयार करतो आणि त्यामुळे ड्रग इनॅक्टिव्हेट होऊन जात असतो. आणि तिसरं या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळेल, तिसरं काय आठवत नाही मला, पण हे दोन कारणं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे की या कारणांमुळे आपल्याला यांचा काय म्हणतात त्याला रेझिस्टन्स पाहायला मिळतो. आणि याच्यानंतर जे काही युजेस असणार आहेत टेट्रासायक्लिन्सचे, ते टेट्रासायक्लिन्सचे युजेस तुम्ही ते टेलिग्रामला टाकलेला व्हिडिओ पाहिला का सगळ्यांनी? हो सर. हो सर, पण शेवटचं काही दिसलं नाही सर मला. दिसलं नाही का? व्हिडिओ कम्प्लीट नाही पाहायला मिळाला का? ठीक आहे, काय हरकत नाही. तर आपण काय करतोय मित्रांनो, युजेस ऑफ टेट्रासायक्लिन्स. ठीक आहे, त्यात सर आता छान कळले पूर्ण होतं. काय सगळं सांगेल मी, काय काळजी करू नका. व्हिडिओमध्ये ठीक आहे, काय क्लोरॅम्फेनिकॉल हरकत पर्यंत पुढे पुढे नाहीये. फक्त टेट्रासायक्लिनच होतं, क्लोरॅम्फेनिकॉलचा कट झाला व्हिडिओ तिथं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकून देईल सगळ्यांना, काही चिंता नाही. हा ठीक आहे. तर टेट्रासायक्लिन्स जेव्हाही तुम्ही उच्चारण कराल तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता बघा मस्तपैकी काय ते हवा, काय ते डोंगर, काय ते नद्या, काय ते नाही. हा टील कुठे गेले ते लोक? आसामला. आसाम. गुवाहाटी. हा पण आपण आसामला जाऊ आता. ठीक आहे, कारण कसं मस्त पाऊस वगैरे पण छान पडतोय आणि या दिवसांमध्ये तिकडे टुरिझम थोडासा कमी झालेला असतो. आपण उत्पन्न वाढवायला जाऊ. काय असतं मित्रांनो, या माझ्या सगळ्या कल्पना आहेत. कशा आहेत त्या? मस्त, एक नंबर. एकदम मस्त सर. तर टेट्रासायक्लिन्स जेव्हाही तुम्हाला विचारले जातील तर लक्षात ठेवायचं, आकाश पवारांनी ट्रेकिंग करायला सांगितले. टेट्रासायक्लिन्स ट्रेकिंग, टेट्रासायक्लिन्स ट्रेकिंग, टेट्रासायक्लिन्स ट्रेकिंग. आणि ट्रेकिंग करायला जे जायचं आहे आपल्याला, ते जायचंय आपल्याला आसामला. डायरेक्ट आसामला जायचं. आपल्याला पाहायचं तिथलं वातावरण कसं आहे, तिथल्या नद्या कशा आहेत. ठीक आहे. आणि मात्र इथं आपल्याला एक काळजी घ्यायची की आपल्याला तिथलीच नाही, आपण जिथं राहतो तिथली सुद्धा कुठल्याच प्रकारचं प्रदूषण करायचं नाही. ना हवेचं करायचं नाही, ना पाण्याचं करायचं नाही, कुठल्याच प्रकारचं करायचं नाही. आता आसामलाही आपल्याला प्रदूषण करायचं नाही. मग आता त्या काही आपल्याला बुलेटने जायचं आपल्याला तिथे. ठीक आहे. हा मस्तपैकी बुलेट राईड पहाडींमधनं स्वप्न आहे, बघू कधी जाईल तेव्हा, असं काय हरकत नाही. तर मग जायचंय, मात्र तिथे आपल्याला इंधन खर्च करायचं नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करायचं नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी जी काही ती बाईक वापरायची असेल ती आपल्याला इलेक्ट्रॉनिक वापरायची. आणि आता आपण डॉक्टर असल्या कारणामुळे आपण जे काही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स वापरतो, मोस्ट ऑफ ईसीजी वगैरे अजून इतर काही, तर हे त्या स्टँडर्ड कंपनीचं नाव असणार आहे बीपीएल. अर्थात इतर पण असतील ना मित्रांनो, पण मात्र बीपीएलचं आपण पाहत असतो. आपल्याकडे त्याचे ईसीजी मशीन्स पण असतात. मग बीपीएलची आपण मोटर बाईक तयार केली, कल्पना आहे माझी. ठीक आहे. तर मग बीपीएलची मोटर बाईक आपण घेतली आणि मग आता पहाड चढायचे, तर आपल्याला डोंगर चढायचे, तर असा घाट वगैरे असणार आहेत, एकदम यू टर्न असणार आहेत छानपैकी. तर मग ते घाट चढण्यासाठी त्या बाईकची जी काही सीसी असते, म्हणजे तिचा जो काही पॉवर असणार आहे तो कसा असला पाहिजे, सीसी कसा असला पाहिजे त्याचा, एकदम छान असला पाहिजे. आणि ते घाटाचे रस्ते जे असतील ते चांगल्यापैकी चढण्यासाठी टायर पण जे असतील ते पण चांगल्यापैकी असले पाहिजेत. आणि टायर सध्याला आपण लहानपणापासून पाहतोय, देश की शान MRF टायर. ठीक आहे. तर हा निमोनिक असणार आहे टेट्रासायक्लिन्सचा. प्रचंड डोकं लावलेलं होतं मित्रांनो हे तयार करत असताना, आणि ते सुचून गेलं, जमून गेलं. खूप छान, असं काय हरकत नाही. तर मग आपण एक एक एडीआर जो असणार आहे तो समजून घेऊ. खूप सोपा आहे. तर मग या ठिकाणी मी हा MRF पुसतो, म्हणजे इथला जो एक एक एडीआर असेल तुम्हाला एक्सप्लेन करायला इथं कामात येईल. ठीक आहे. तर ए फॉर द ऍक्ने, बरोबर आहे. ऍक्ने पहिला ए असणार आहे. आकाश पवार पासून सुरुवात करायची आपल्याला. ऍक्ने. ठीक आहे. आता काय असतं की आपल्या शरीरामध्ये प्रोपिऑनी बॅक्टेरिया असतात. ठीक आहे. आणि हे प्रोपिऑनी बॅक्टेरिया काय करतात मित्रांनो,
जे काही लिपिड असणार आहे, आपल्या शरीरातलं लिपिड असणार आहे, याचं कन्व्हर्जन फ्री फॅटी ऍसिड मध्ये करत असतात. काय करतात? फ्री फॅटी ऍसिड मध्ये याचं कन्व्हर्जन करत असतात. ठीक आहे. आणि हे जे काही फ्री फॅटी ऍसिड असतील, इट विल ऍक्ट ऍज अ इरिटंट म्हणून तो काम करतो आणि त्या कारणामुळे ऍक्ने डेव्हलप होत असतात. म्हणून मग हे जे काही प्रोपिओनिक बॅक्टेरिया असतील, यांचं त्या ठिकाणी आपल्याला इनिबिशन करायचं किंवा यांना मारण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टेट्रासायक्लिन जे असणार आहेत ते लो डोस मध्ये द्यायचे पेशंटला, लो डोस मध्ये. बऱ्याच वेळा डॉक्सिसायक्लिनची त्या ठिकाणी डॉक्सिसायक्लिन दिला जात असतो. तर मग या कारणामुळे ऍक्नेमध्ये आपल्याला हे ड्रग वापरायचे, डॉक्सिसायक्लिनचा वापर करायचा आहे. ठीक आहे, लक्षात आलं. हा प्रोपिओनिक बॅक्टेरिया हा ग्राम पॉझिटिव्ह बॅसिला असणार आहे. आपण बघा ते क्लासिफिकेशन बघा, तुम्ही वही उघडा, म्हणजे बॅकला जा, तिथं प्रोपिओनिक बॅक्टेरिया तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच्या पुढे ऍक्ने असं लिहिलेलं आहे, इजंट इट. तर मग त्याच्यावर लक्षात ठेवायचं, हा ऍक्ने मध्ये वापरायचं, म्हणजे हा आपल्याला तिथं मेन्शन करायचं. वापरायचं नाही, वापरायचं आपल्याला टेट्रासायक्लिनचे. हा, याच्यानंतरचा एस स्टँड फॉर द SIADH. SIADH. मग या SIADH म्हणजे काय? सिंड्रोम ऑफ इनअप्रोप्रिएट सिक्रेशन ऑफ अँटी डायोरेटिक हॉर्मोन. मग या ठिकाणी ड्रग ऑफ चॉईस कुठली असणार आहे आपली? MCQ आहे हा, पण कुठला असणार आहे? डेमेक्लोसायक्लिन. हा, ठीक आहे. डेमेक्लोसायक्लिन इज अ चॉईस ऑफ ड्रग फॉर द ट्रीटमेंट ऑफ SIADH. ठीक आहे. मग यानंतरचा पुढचा जो ए असणार आहे तो अमेबियासिस असणार आहे. अमेबियासिस. आता गंमत काय, अमेबियासिस साठी पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कुठला असू शकतो बरं? एंटेमोबा हिस्टोलायटिका. आणि आपण ज्यावेळेस थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी ते काय कुठल्या कुठल्या ऑर्गॅनिझम्सवर ते ऍक्शन्स प्रोड्यूस करतात, त्याच्यात आपण पाहिलं होतं की एंटेमोबा हिस्टोलायटिकाला सुद्धा त्या ठिकाणी टेट्रासायक्लिनचे ऍक्शन्स प्रोड्यूस करतात. आता यांचं ऍब्सॉर्प्शन होत नाही म्हणून ते त्या ठिकाणी GI ट्रॅक मध्ये राहतील आणि त्या एंटेमोबा हिस्टोलायटिकाचा डिस्ट्रक्शन करतील आणि म्हणून अमेबियासिस मध्ये यांचा वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा एम जो आहे तो आहे मायकोप्लाझ्मा न्यूमोनी इन्फेक्शन. मग आता खास करून याला आपण अटिपिकल न्यूमोनिया ज्याला म्हणत असतो, त्या अटिपिकल न्यूमोनियामध्ये हे जे काही टेट्रासायक्लिन्स असते, म्हणजे खास करून डॉक्सिसायक्लिन, आजच्या घडीला डॉक्सिसायक्लिनच वापरला जातो. तर मग या डॉक्सिसायक्लिनचा खूप छान सुंदर रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून कोविडमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात डॉक्सिसायक्लिन वगैरे का वापरले गेले? कारण अटिपिकल न्यूमोनिया वगैरे नको बसला पाहिजे व पेशंटला, किंवा बसला असेल असं कन्सिडर करून त्या ठिकाणी त्याचा वापर केला गेला असावा. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया इन्फेक्शन्स मध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. याच्यानंतरचा पुढचा जो आहे बी फॉर द ब्रुसिलोसिस. हे जे काही दुग्धजन्य प्राणी असतात, जे दूध देत असतात, यांच्यापासून हा ब्रुसिलोसिस आपल्याला होत असतो. मग या ठिकाणी पुन्हा डॉक्सिसायक्लिनच हा ड्रग वापरला जाणार आहे अलॉंग विथ द रिफाम्पिसिन. हा अँटीट्युबरक्युलर ड्रग आहे. किंवा मग अमायनोग्लायकोसाइड्स जे असणार आहेत, अमायनोग्लायकोसाइड्स, यांचा वापर ब्रुसिलोसिस मध्ये डॉक्सिसायक्लिन सोबत होणार आहे. पी फॉर द प्लेग. PLAGUES. प्लेग मध्ये सुद्धा डॉक्सिसायक्लिन एकदम अतिशय चांगल्यापैकी काम करणारा ड्रग आहे. आता प्लेग आपल्याला इतकं काही जास्त पाहायला मिळत नाही आणि नको पण मिळायला पाहिजे. ठीक आहे. एल फॉर द लेप्रसी. लेप्रसी मध्ये या ठिकाणी जो काही ड्रग वापरला जातो, हे बघा हे MCQ होतं का, पर्टिक्युलर कुठल्या कंडिशन मध्ये कुठला ड्रग वापरला जातोय, तर मिनोसायक्लिन नावाचा तो ड्रग आहे. मिनोसायक्लिन. हा मिनोसायक्लिन त्या ठिकाणी रिफाम्पिसिन आणि ओफ्लॉक्सासिन या इतर अँटी लेप्रोमॅटिक ड्रग साठी च्या सोबत हा मिनोसायक्लिन त्या ठिकाणी पेशंटमध्ये वापरला जात असतो इन केस ऑफ लेप्रसी. त्याच्यानंतर सी फॉर द कॉलेरा. आता कॉलेरामध्ये हा डेंजर आजार असणार आहे. याच्यामध्ये फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट मेंटेन करणं आणि त्यासोबत हे डॉक्सिसायक्लिन किंवा टेट्रासायक्लिन सिंगल डोस देऊन त्या ठिकाणी त्यांचा जो काही व्हॉल्यूम असतो स्टूल फॉर्मेशनचा तो कमी करण्यासाठी आपल्याला यांचा वापर करू शकतो. कारण आपण त्या ठिकाणी स्पेक्ट्रम मध्ये पाहिलं, टेट्रासायक्लिन्स आर हॅव्हिंग इफेक्ट ऑन द ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम बॅसिला. दोज आर द विब्रिओ कोलेरी.
त्याच्यानंतरचा दुसरा जो सी आहे तो आहे क्लॅमेडियल इन्फेक्शन. क्लॅमेडियल इन्फेक्शन स्पेलिंग तुम्ही पुस्तकात पाहून लिहा मित्रांनो, माझ्या स्पेलिंगवर भरोशावर राहायचं नाही. ठीक आहे. क्लॅमेडियल इन्फेक्शन जे असणार आहेत, मग आता फिमेल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की ट्रोकोमोनास क्लॅमेडियल इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्यामध्ये सुद्धा मग त्याला आपण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण जर झालं तर त्याला आपण पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणत असतो. मग अशा कंडिशन मध्ये पुन्हा डॉक्सिसायक्लिन हा आपण कसा वापरतो बरं? 100 मिलीग्राम BD फॉर 21 days. ठीक आहे. त्यासोबत क्लॅमेडियल युरेथ्रायटिस जर का असेल त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला हे टेट्रासायक्लिन्स वापरायचे असतात. यानंतर जो पुढचा आपला नेमोनिकचा भाग असणार आहे MRF ना, हा, M फॉर द मलेरिया. M फॉर द मलेरिया. आता मलेरियामध्ये जो क्लोरोक्विन रेजिस्टन्स P फाल्सिपारम मलेरिया असतो, यामध्ये डॉक्सिसायक्लिन आणि इतर अँटी मलेरियल ड्रग यांच्या कॉम्बिनेशन, डॉक्सिसायक्लिन वापरायचं आहे आपल्याला, डॉक्सिसायक्लिन आणि इतर जे काही अँटी मलेरियल ड्रग्ज असतील यांच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण मलेरियामध्ये त्या ठिकाणी हे टेट्रासायक्लिन्स म्हणा किंवा डॉक्सिसायक्लिनचा वापर करतो. किंवा किमोप्रोफॅलॅक्सिस जर का आपल्याला करायचं असेल, आता किमोप्रोफॅलॅक्सिस म्हणजे काय, मलेरियाचा किमोप्रोफॅलॅक्सिस म्हणजे काय समजून घ्या. पूर्वीच्या काळी काय असायचं मित्रांनो, की मलेरियाची प्रचंड साथ यायची, की जी आता आपल्याला गेल्या 5 ते 6 वर्षांपासून, मी म्हणतो 8 नाही पण 6-7 वर्षांपासून मला तर काही MP पॉझिटिव्ह पाहायला मिळालेलं नाहीये. मग मात्र त्यावेळेस काय असायचं की व्हायवॅक्स मलेरियामुळे काय एवढं जास्त नुकसान नसेल होत, परंतु फाल्सिपारम मलेरियामुळे भरपूर लोकांची मॉर्टॅलिटी त्या काळात पाहायला मिळायची. म्हणून ती नको झाली पाहिजे. मलेरियल इन्फेक्शन जरी झालं तर त्याचा डिसीज नको झाला पाहिजे, म्हणून त्याचा प्रोफायलॅक्सिस की डिसीज नको झालं पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी आपल्याला जे ड्रग्स वापरले जातात त्यांना म्हणायचं किमोप्रोफायलॅक्सिस. मग मलेरियाच्या किमोप्रोफायलॅक्सिससाठी सुद्धा या ठिकाणी डॉक्सिसायक्लिन वापरला जाऊ शकतो. आणि ट्रीटमेंटसाठी पण फॉर द बोथ पर्पज वी आर गोइंग टू यूज द डॉक्सिसायक्लिन दॅट क्लोरोक्विन रेजिस्टन्स P falciparum malaria. In that condition we are going to use the doxycycline along with the other anti-malarial drugs, and along with that we can use doxycycline for the chemoprophylaxis of malaria. Afterwards the next is MR. R for the rickettsial fever. मग हा रिकेट्सियल फिवर म्हणजे काय, टायफस फिवर लक्षात ठेवायचा. मग रिकेट्सियल टायफस फिवर, एंडेमिक टायफस फिवर, क्यू फिवर यासारखे जे काही त्या काळातले फिवर असतील त्यांच्यामध्ये सुद्धा हे टेट्रासायक्लिनचा वापर केला जातो. MRF. F फॉर द फिलारियासिस. या फिलारियासिस साठी सुद्धा आपल्याला टेट्रासायक्लिन्स वापरायचे असणार आहेत. तर या निमोनिक मध्ये तुमचे सर्वच्या सर्व जे पण टेट्रासायक्लिन्सचे जे काही युजेस आहेत 13 युजेस आहेत माझ्या मते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत, एवढेच आहेत आपल्याकडे. ठीक आहे. हे 12 ते 13 युजेस जे असणार आहेत ते आपल्याला टेट्रासायक्लिनचे लक्षात राहतात. कुसू मित्रांनो. हॅलो सर. हा बोला. हा सर, डॉक्झी आमच्याकडे सर प्रिव्हेन्शन म्हणून देतात डेंग्यू ह्याच्या लेप्टोस्पायरोसिसच्या. हो 13 हा यूज लेप्टोस्पायरा. हो देऊ शकतो आपण, देऊ शकतो. लेप्टोस्पायराचे याला देऊ शकतो. पायरोचेक्स आहेत ना सर. डॉक्सिस वापरतात सर. आता तर सगळे डॉक्सिस, कारण डॉक्सिसचं कसं आहे सर, त्याचं कारण पण सांगतो की डॉक्सिसायक्लिन का वापरला जातो. हे झालं का सगळ्यांचं लिहून? ऍक्नो मध्ये पण डॉक्सिस वापरायचे आपल्याला. कुसुमी हे हो सर. आता डॉक्सिसायक्लिन का जास्त प्रेफर केला जातो त्याच्या मागचं कारण आपण समजून घेऊ. 1 मिनिट मला हे पुसून घेऊ त्या सगळं. सगळ्यात महत्वाचं की डॉक्सिसायक्लिन हा ओरली आणि पॅरेंटेरली आपल्याला देता येतो, देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा हायली पोटेंट असणार आहे, इतर ड्रग पेक्षा हायली पोटेंट असणार आहे. तिसरं गोष्ट, जर का ओरली दिलं तर फूड विल नॉट
affect food will not affect its absorption. त्यासोबत in case of renal impairments, in case of renal impairment, we can use doxy. इतर ड्रग आपल्याला वापरता येणार नाही. दुसरी गोष्ट, ड्युरेशन ऑफ ऍक्शन ही लॉंग असल्यामुळे वन्स अ डे आपण त्याला वापरू शकतो. ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त का असणार आहे? कारण त्याचं इंटरहेपॅटिक सर्क्युलेशन सुद्धा असणार आहे, त्यामुळे पण. येस सर. आणि यासोबत आपण त्या ठिकाणी अजून 2-3 पॉइंट्स आहेत की त्यामुळे आपण डॉक्सिसायक्लिन हा जास्त प्रेफर करणार आहे दॅन दॅट ऑफ द अदर टेट्रासायक्लिन. बरोबर आहे? Food does not interfere with absorption. हे काय, फूड विल नॉट अफेक्ट इट्स ऍब्सॉर्प्शन. बरोबर आहे? सर डॉक्सी कॅन बी गिवन इन प्रेग्नन्सी ना? नाही सर, नाही द्यायचं. No. डॉक्सी नाही ना? कुठलाच टेट्रासायक्लिन द्यायचं नाही आपल्याला प्रेग्नन्सी मध्ये. हा, लक्षात राहू द्या. ड्युरिंग प्रेग्नन्सी नन ऑफ द टेट्रासायक्लिन इज इंडिकेटेड. कम्प्लिटली ऍब्झॉर्ब होतो असं पुस्तकात लिहिलेलं आहे, परंतु तो डायरिया प्रोड्यूस करतोय याचा अर्थ तो थोडाफार तिथं राहत असावा. किंवा आपण अमेबियासिस मध्ये सुद्धा डॉक्सिसायक्लिन वापरतोय, इजंट इट ना? तर त्याच्यामुळे आपल्याला तो पुस्तकात म्हटल्याप्रमाणे कम्प्लिटली म्हणायचा, परंतु बॅक ऑफ माइंड लक्षात ठेवायचा. तर हे होतं टेट्रासायक्लिन्स मित्रांनो. इथपर्यंत लक्षात आलंय तुम्हाला? परीक्षेत विचारले जातात, ओरलला काहीही विचारलं जाईल. ठीक आहे. मग आता याच्यानंतरचा पुढचा जो काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असणार आहे तो असणार आहे क्लोरामफेनिकॉल. काय नाव मित्रांनो या ड्रगचं? क्लोरामफेनिकॉल. आता हे असं राम अशा पद्धतीने का लिहिलं याच्या मागचं कारण सांगतो मी. आता इथे जे काही सांगणार आहे मला कुठल्याच म्हणजे काय सांगायचंय मला ते समजून घ्या की या ठिकाणी फक्त तुमच्या 1-2 मार्काचे किंवा एखादा एमसीक्यू जर इथं असणार आहे याच्याशी संबंधित, तर तो आपल्याला का सोडवायचा, का त्याला मिस करायचं, त्यासाठी मी या ठिकाणी हा राम असा या ठिकाणी लिहिलेला असणार आहे. तर गंमत काय मित्रांनो की सध्याला अयोध्येमध्ये त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिराचं काम जोराने सुरू आहे. आणि त्या पद्धतीनेच आपल्याला हे प्रभू श्रीरामांचं मंदिर जे असणार आहे हे व्हेनेझुला, हे एक छोटंसं गाव आहे अमेरिकातलं, साऊथ अमेरिकातलं. छोटंसं नाही, मोठं असेल प्रचंड, परंतु आपल्याला ते छोटंसंच म्हणायचंय. हे व्हेनेझुला म्हणून गाव असणार आहे. त्या व्हेनेझुला गावाला सुद्धा आपल्याला प्रभू श्रीरामांचं मंदिर स्थापन करायचं आहे. हे असं का सांगतोय? कारण क्लोरामफेनिकॉल इज ऑब्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसस व्हेनेझुली. हा जो काही ऑर्गॅनिझम असणार आहे या ऑर्गॅनिझम पासून क्लोरामफेनिकॉल हा ऑब्टेन केला जात असतो. हा एक एमसीक्यू आपल्याला येऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला हा या ठिकाणी असा राम अशा पद्धतीने लिहिला. मग आता क्लोरामफेनिकॉल हा ड्रग जो असणार आहे हा ब्रॉड स्पेक्ट्रम असणार आहे. मग याचा जो कव्हरेज असणार आहे तो टेट्रासायक्लिन सारखाच असणार आहे, परंतु इतका ब्रॉड स्पेक्ट्रम असून सुद्धा याचा वापर एकाच कारणामुळे केला जात नाही की जसं श्रीरामांनी त्या ठिकाणी त्या सगळ्या राक्षसांचे हाडं मोडून टाकले होते, हाडं खिळखिळे करून टाकले होते, तसं हा क्लोरामफेनिकॉल त्याचा एक मोठा एडीआर असणार आहे. तो या ठिकाणी हाडांच्या बाबतीत असणार आहे. बोन मॅरो सपरेशन प्रोड्यूस करतो. तो काय करतो? बोन मॅरो सपरेशन करणार आहे. म्हणून ज्यावेळेस कुठलाच काही आपण पर्याय उरलेला नसेल त्यावेळेस आपण काय म्हणतो की हा शेवटचा रामबाण असणार आहे. म्हणून रामाच्या बाणाला इतकं त्या ठिकाणी महत्व आहे की सगळंच काही उपयोगात येत नसेल तर रामाचा बाण, प्रभू श्रीरामांचा जो काही बाण असेल तोच कामात येतो. मग तेव्हाच त्याचा वापर केला जातो, एरवी तो वापर होणार नाहीये. तसं हा क्लोरामफेनिकॉल जो असणार आहे सगळं देऊन झालेलं आहे, पेशंटला फरक पडत नाहीये. मग उचला प्रभू श्रीरामांचा बाण म्हणजे क्लोरामफेनिकॉल वापरायचा आहे
मग त्यावेळेस आपल्याला बोन मॅरो सप्रेशन पेक्षा तो पेशंट जिवंत राहणं हे जास्त महत्वाचं असतं. अशा वेळेस क्लोरॉमफेनिकॉल वापरलं जाणार आहे. आज त्याचा वापर का कमी झालाय? कारण क्लोरॉमफेनिकॉल पेक्षा आपल्याला त्या ठिकाणी इतर जे काही ड्रग्ज असणार आहेत की जे बऱ्यापैकी सेफर असणार आहेत त्यांचा वापर आपण करतो. परंतु जर का तिथे इंडिकेशनच असेल क्लोरॉमफेनिकॉल वापरायचं तर मग तो क्लोरॉमफेनिकॉलच आपल्याला वापरावा लागणार आहे. मग हे आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये लिहायचंय. फक्त इंट्रोडक्शन मध्ये एवढी कथा नाही लिहायची की दॅट इट इज, फक्त काय लिहायचं, इट इज ऑप्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसिस मेनिझोली अँड दो इट इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक बट बिकॉज ऑफ इट्स बोन मॅरो सप्रेशन एरिया it is not used that much frequently. तो वापर केला जाणार नाही हे आपल्याला लिहायचंय. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, परीक्षेमध्ये आपली जी भाषा असते ना ती आपली भाषा तिथं लिहायची. मित्रांनो, गप्पा मी कसं तुमच्याशी गप्पा मारतो किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी कसे गप्पा मारतात त्या पद्धतीने मस्तपैकी इंग्लिश आपली वापरा. आणि त्याच्यातनं काय असतं माहिती का, समोरच्या पेपर चेक करणारा ती लँग्वेज आवडते सुद्धा आणि त्यांना लगेच कळतं की हे याचे स्वतःचे शब्द आहेत आणि कुठेतरी एक आपल्याला सॉफ्ट कॉर्नर मिळत असतो. पण त्यासाठी त्या एक्झामिनर साहेबांना तुमचा तो पेपर वाचता आला पाहिजे. आता 1-2 मिनिटाकरता थोडस वेळ घेतो कारण क्लोरॉमफेनिकॉल खूप छोटासा ड्रग आहे. नीट समजून घ्या, ही आपली उत्तर पत्रिका आहे. मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलंय आणि या लाईन्स असतील. ठीक आहे, काय करायचं, आकाश अंतर द्या. आता मी इथं भास्करराव लिहितोय ना, असं नका करा, इकडे लिहा भास्करराव पवार. फायदा काय झाला, 2 ओळींमध्ये झाला. आणि वाचणारे जे काय असणार आहेत त्यांना आकाश पण दिसतोय, भास्करराव पण दिसतोय, पवार पण दिसतोय. आणि हेच कधी जर का असं एका ओळीत काटकसरपणा करायला गेलं, आकाश भास्करराव पवार लिहिलंय यार काहीतरी, सोड याला, जाऊ दे तिकडे, कोण पाहतच. पण हेच जर ही थोडीशी काम, त्याला आपण शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गनिमी काम करायचं आपल्याला, की थोडसा अंतर जास्त सोडा, आजपासून सवय सुरू करा. ही अशीच पद्धतीने लिहा जेणेकरून हे गिचिड पिचिड दिसते. हे पण गिचिड पिचिडच आहे परंतु सुटसुटीत लिहा कारणामुळे ते दिसतं तरी आहे. आणि याच्यातला हा भास्करराव हा शब्द जर का महत्वाचा असेल ते आहेच म्हणजे तो, तर त्याच्या खाली, त्या वर्डच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायचंय. अंडरलाईन लिहिताना लगेच खालीच लिहून टाकायची. नंतर करू, नंतर टाइम नाही मिळत मित्रांनो. नंतर तुम्हाला पेपर पान पलटायला सुद्धा टाइम भेटणार नाही. इस्कोतील पेपर इतका जबरदस्त पेपर असतो जर चांगल्यापैकी विचारला गेला तर हे करायचंय. असो, आपण आपल्या अभ्यासाकडे परत येऊन जाऊ. ठीक आहे, तर मग बोन मॅरो सप्रेशन करणार आहे क्लोरॉमफेनिकॉल, या कारणामुळे त्याचा वापर आता सध्याला कमी असणार आहे. मग याची जी काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असणार आहे, क्लोरॉमफेनिकॉल हा ज्यावेळेस त्या ठिकाणी क्लोरॉमफेनिकॉल हा त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये जाऊन तो त्या ठिकाणी 50S रायबोझोमल सब युनिटला बाइंड होणार आहे. सब युनिटला बाइंड होणार आहे. ठीक आहे, आणि या 50S, आता तिकडे टेट्रासायक्लिनने कुठल्या एस ला केलं होतं, रायबोझोमल कोणत्या सब युनिटला? 30. बरोबर, या ठिकाणी 50S ला करणार आहे. 50S ला बाइंड होतो क्लोरॉमफेनिकॉल आणि प्रिव्हेंट द पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन. मग पेप्टाइड बॉन्डचं जे काही फॉर्मेशन असणार आहे त्याला प्रिव्हेंट करेल. आणि या कारणामुळे इथं प्रोटीन सिंथेसिस जे असणार आहे हे प्रोटीन सिंथेसिस आपल्याला इनहिबिट होणार आहे किंवा प्रिव्हेंट होणार आहे, प्रिव्हेंशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि या कारणामुळे क्लोरॉमफेनिकॉल सुद्धा बॅक्टेरियोस्टॅटिक ऍक्शन प्रोड्यूस करणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लिहायची. परंतु जसं आता श्रीरामांना आपण एक आदर्श व्यक्ती म्हणतो आणि सहजासहजी छोट्या मोठ्या चुकांना ते काही जास्त मोठी शिक्षा देत नाहीत, स्टॅटिक ऍक्शन प्रोड्यूस करतील. पण जर का ते चिडले, संतापले, तर मग ते त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीला दंड देणार, जसं रावणाचा अंत केला होता. तसं या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे की ऍट लोअर डोस क्लोरॉमफेनिकॉल विल प्रोड्यूस द स्टॅटिक इफेक्ट, बॅक्टेरियोस्टॅटिक इफेक्ट प्रोड्यूस करेल. परंतु जर का हायर डोस मध्ये दिला गेला क्लोरॉमफेनिकॉल
दॅट टाइम इट विल प्रोड्यूस द बॅक्टेरियोसायडल इफेक्ट. जसं रावणाचा अंत करून टाकला होता, त्यांना मारून टाकलं होतं रावणाला, तसं क्लोरामफेनिकॉल विल प्रोड्यूस द बॅक्टेरियोसायडल इफेक्ट ऍट हायर कॉन्सन्ट्रेशन. हे लक्षात ठेवायचं. राहील लक्षात? सर ते प्रिव्हेंट प्रिपेअर्ड ब्लॉक काय प्रिव्हेंट Peptic bond. प्रोटीन सिंथेसिस. वरचं सर पेप्टाइड बॉन्ड येतो. पेप्टाइड बॉन्ड, पॉलिपेप्टाइड जे तयार होत असतात ना, तर त्यांचे जे काही बाउंडिंग होणार आहे त्याला तो प्रिव्हेंट करणार आहे, कारण 50S रायबोझोमला तो इनिबिट करतो किंवा बाइंड होतो. ठीक आहे. कुसू हो सर. Chloramphenicol at lower concentration or lower dose will act as a bacteriostatic, but at higher concentration it will produce the bactericidal effect. हे लक्षात असू द्या. म्हणजे दोघं इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे, स्टॅटिक पण आणि सायडल पण. स्टॅटिक लोअर डोसला, हायर डोसला सायडल इफेक्ट प्रोड्यूस करेल. मग आता हे जे काही क्लोरामफेनिकॉल असणार आहे याचे एडीआर, या ड्रगचे एडीआर सुद्धा आपल्याला महत्वाचे असणार आहेत. तर मग पहिला एडीआर प्रत्येक ड्रग मध्ये लिहायचा GI साइड इफेक्ट. मग इथं काय लिहायचं आपल्याला, पाडापाठ करायचा, नॉशिया, वोमिटिंग, ऍबडोमिनल डिस्कम्फर्ट, डायरिया. हे सगळं लिहायचं प्रत्येक या ड्रग मध्ये, कुठलाही अँटीमायक्रोबियल एजंट्स असो त्यांच्यामध्ये लिहायचं ते. आणि या ठिकाणी हा सुद्धा सुपर इन्फेक्शन प्रोड्यूस करणार आहे. सुपर इन्फेक्शन कशामुळे? कारण क्लोरामफेनिकॉल सुद्धा त्या ठिकाणी हा सांगतो आठवण द्या मला थोड्या वेळ. हो, थोड्या वेळानं आठवण द्या मला. सुपर इन्फेक्शन प्रोड्यूस करणार आहे. यानंतर पुढचा जो एडीआर असणार आहे तो असणार आहे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. प्रत्येकामध्ये हे दोन लिहायचेच आहेत, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. मग या ठिकाणी अर्टिकॅरिया, रॅश, फिवर, ड्रग फिवर म्हणू आपण त्याला, आणि त्यापासून सगळंच लिहून टाकायचं मित्रांनो. त्याच्यानंतरचा तिसरा जो एडीआर असणार आहे याचा तो असणार आहे रेनल नाहीये, बोन मॅरो सप्रेशन महत्वाचं आहे. बोन मॅरो सप्रेशन, कारण हा त्याच्यासाठीच हे आहे ना, त्याच्यासाठी या बोन मॅरो सप्रेशन मुळेच त्याचा वापर केला जात नाही आता. पण मात्र बोन मॅरो सप्रेशन जो करणार आहे तो दोन पद्धतीने करणार आहे. दोन प्रकारे आपल्याला ते पाहायला मिळेल. पहिला जो असणार आहे तो डोस डिपेंडंट असणार आहे. डोस डिपेंडंट बोन मॅरो सप्रेशन. बोन मॅरो सप्रेशन. मग आता या ठिकाणी काय असतं की डोस डिपेंडंट असणार आहे, म्हणजे ही रिव्हर्सिबल रिॲक्शन असणार आहे. कशी असणार आहे? रिव्हर्सिबल असणार आहे. मग या ठिकाणी पेशंटला अनेमिया होणार आहे, ल्युकोपेनिया होणार आहे आणि थ्रोम्बोसायटोपेनिया होणार आहे. थ्रोम्बोसायटोपेनिया होणार आहे. मात्र दुसरा जो असणार आहे ती इडिओसिन्क्रेटिक रिॲक्शन असणार आहे. इडिओसिन्क्रेटिक रिॲक्शन असणार आहे. ती नॉन डोस डिपेंडंट असणार आहे. नॉन डोस डिपेंडंट आणि इररिव्हर्सिबल असणार आहे. इररिव्हर्सिबल. मग या ठिकाणी ती जी असणार आहे ती फॅटल असणार आहे. अप्लास्टिक ॲनिमिया आपल्याला पाहायला मिळतो. अप्लास्टिक ॲनिमिया आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इट इज अ फॅटल कंडिशन. फॅटल कंडिशन असणार आहे, सिव्हिअर कंडिशन असणार आहे. तर हे बोन मॅरो सप्रेशन ते लक्षात ठेवायचे. दोन प्रकारचे आपल्याला एडीआर किंवा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतील क्लोरामफेनिकॉलचे. पहिला जो असणार आहे तो डोस डिपेंडंट बोन मॅरो सप्रेशन, की जो रिव्हर्सिबल असेल. मग या ठिकाणी ॲनिमिया, ल्युकोपेनिया आणि थ्रोम्बोसायटोपेनिया आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुसरं असणार आहे इडिओसिन्क्रॅटिक नॉन डोस डिपेंडंट इररिव्हर्सिबल टाइप ऑफ अप्लास्टिक ॲनिमिया, की जो फॅटल असणार आहे. तर ह्या तीन आणि याच्यानंतरची एक सगळ्यात शेवटची महत्वाची एडीआर असणार आहे ग्रे बेबी सिंड्रोम. इथपर्यंत तुमचं लिहून झालं का? हो सर. हो सर. पुढची जी काही एडीआर असणार आहे ग्रे बेबी सिंड्रोम. एक मिनिट फक्त मला पुसून घेऊ द्या. हा एमसीक्यू विचारला जातो की विच ऑफ द फॉलोइंग अँटीबायोटिक और किमोथेरपेटिक एजंट विल प्रोड्यूस द ग्रे बेबी सिंड्रोम. तर मग त्याचं उत्तर असलं पाहिजे क्लोरामफेनिकॉल. काय असलं पाहिजे उत्तर?
ग्रे बेबी सिंड्रोम. इनिबिटिंग एन्झाईम कमी असता म्हणून होतो ना सर? हा एकदम बरोबर. क्लोरॉम्फेनिकॉल खास करून हा जो काही ग्रे बेबी सिंड्रोम प्रोड्यूस करणार आहे तो निओनेट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातल्या त्यात जर का प्री मॅच्युअर बच्चू असेल, प्री मॅच्युअर बेबी जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हा डिसीज पाहायला मिळतो. याच्या मागचं कारण काय असतं की या लहान मुलांमध्ये आणि त्यातल्या त्यात प्री मॅच्युअर बच्चूमध्ये क्लोरॉम्फेनिकॉलचं जे काही डिग्रेडेशन करण्यासाठी आणि डिटॉक्सिफिकेशन होणं गरजेचं असतं, म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम म्हणू आपण. डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच काय मित्रांनो, मेटाबॉलिझम किंवा डिग्रेडेशन. करण्यासाठी या ठिकाणी जे काही मेटाबोलायझिंग एन्झाईम्स असणार आहेत, मेटाबोलायझिंग एन्झाईम, ग्लुकोरोनिल ट्रान्सफरेज यांची डेफिशियन्सी असते, कमतरता असते. या कारणामुळे क्लोरॉम्फेनिकॉल मेटाबोलाइज होणार नाही आणि तो त्या ठिकाणी टॉक्सिसिटी प्रोड्यूस करतो इन द फॉर्म ऑफ नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया, रिफ्युजल टू सक म्हणजे अंगावरचं दूध पिणार नाही बाळ. त्याच्यानंतर सायनोसिस आपल्याला पाहायला मिळतं, सायनोसिस आणि सर्क्युलेटरी कोलॅप्स, ह्या इतक्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि यासोबत जी काही स्किन असणार आहे त्या बाळाची ती स्किन ग्रे कलरची होऊन जात असते. कशी होऊन जाते? ग्रे कलरची. म्हणून या सिंड्रोमचं नाव जे असणार आहे ती ग्रे बेबी सिंड्रोम असं म्हणतात, कारण स्किन ग्रे होऊन जाते. हा एमसीक्यू विचारला जातो की क्लोरॉम्फेनिकॉल ही एडीआर कुठली असणार आहे किंवा ग्रे बेबी सिंड्रोम कुठला ड्रग हा ग्रे बेबी सिंड्रोम एडीआर प्रोड्यूस करतो. तर लक्षात असू द्यायचं त्या प्रश्नाचं उत्तर एमसीक्यू असलं पाहिजे, त्या एमसीक्यूचं उत्तर असलं पाहिजे क्लोरॉम्फेनिकॉल असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये जे काही प्रोग्नोसिस असतं हे बॅड असतं, मॉर्टॅलिटी रेट थोडा जास्त असतो. मग याच्यामुळे आपण क्लोरॉम्फेनिकॉल हा न्यूनेट आणि प्री मॅच्युअर बच्चूमध्ये म्हणजे काही बरेचसे आपण ड्रग्स देत असतो ज्यांचे इंट्रॅक्शन्स आपल्याला जास्त पाहायला मिळतील किंवा ते टॉक्सिक असतील असे ड्रग आपण 6 महिने किंवा 8 महिन्याच्या आतील मुलांना देत नाही. त्यातल्या त्यात प्री मॅच्युअरला तर आपण फारच सांभाळून त्या ठिकाणी ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करायचं. मग याच्यानंतर फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी आपली राहिलेली आहे ती आपण समजून घेऊ. क्लोरॉम्फेनिकॉल हा ड्रग ग्लुकोरोनिल ट्रान्सफरेज, ग्लुकोरुनोसिल ट्रान्सफरेज, ठीक आहे. फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी एकदम सोप्या आहेत. फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी तर क्लोरॉम्फेनिकॉल हा ओरली, पॅरेंटेरली आणि टॉपिकली तीनही पद्धतीने वापरला जातो. मग पॅरेंटरली म्हणजे इंट्राव्हेनस रूट द्वारा दिला जाईल, तो ओरली दिला जातो, टॉपिकली दिला जातो. ओरली त्याचं ऍब्सॉर्प्शन एकदम इमिजिएटली होत असतं, लगेच त्याचं ऍब्सॉर्प्शन होणार आहे ओरली दिल्यानंतर. मात्र हा चवीला खूप खराब लागतो, खराब म्हणजे बिटर लागतो, कडवट लागतो. या कारणामुळे लहान मुलांचा ऍक्सेप्टन्स जो होता क्लोरॉम्फेनिकॉलचा तो फार कमी होता. म्हणून क्लोरॉम्फेनिकॉलचा प्रोड्रग वापरला, तयार केला गेला. प्रोड्रग त्याचं नाव आहे क्लोरॉम्फेनिकॉल पाल्मिटेट. मग आता याची काय झाली, चव थोडीशी चेंज होती, पाल्मिटेट फॉर्म मधला आहे, त्यामुळे याची टेस्ट इम्प्रूव्ह झाली असणार आहे. आणि मग हा ज्यावेळेस दिला जातो लहान मुलांमध्ये हा प्रोड्रग असणार आहे. याचं ऍक्टिव्हेशन क्लोरॉम्फेनिकॉल मध्ये होणार आहे विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक लायपेज एन्झाईम जे असणार आहे हे त्याला ऍक्टिव्हेट करतील आणि त्यापासून आपल्याला क्लोरॉम्फेनिकॉल मिळणार आहे. लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतो, युरिन मध्ये इलिमिनेट होतो. काय त्याला डिस्ट्रीब्युशन याचं सुद्धा खूप चांगलं आहे. मिल्क मध्ये सुद्धा सिक्रेट होऊन जाणार आहे.
त्यासोबत ब्रेनमध्ये पण हा चांगल्यापैकी त्या ठिकाणी प्रवेश करत असतो. टेट्रासायक्लिनचं सीएसएफ मधलं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असणार आहे कम्पॅरेटिव्हली इतर ऑर्गन्स पेक्षा, परंतु क्लोरामफेनिकॉलचं तसं नाही आहे. याचं त्या ठिकाणी काय आपण त्याचा डिस्ट्रीब्युशन खूप चांगला असणार आहे. लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतो, युरिनमधनं इलिमिनेट होतो. लक्षात येईल. इथं फक्त काय लक्षात ठेवायचं, क्लोरामफेनिकॉलचा प्रोड्रग आपल्याला पाहायला मिळतोय आणि ओरली, पॅरेंटरली आणि टॉपिकली तिन्ही प्रकारे क्लोरामफेनिकॉल हा वापरला जातो. पहिलं लक्षात मित्रांनो. आणि पॅनक्रियाटिक लायपेजद्वारा त्याचं ऍक्टिव्हेशन होणार आहे. येत आहे का लक्षात? हा ना ड्राय, थोडस ड्राय आहे थोडे सुरुवातीचे काही 4-5 ड्रग जे आहेत ना ते फार ड्राय आहेत. काय आपण ते वापरत पण नसतो ना, त्यामुळे त्याच्यातला इंटरेस्ट पण निर्माण होत नाही खरं. हा पण तरी करतोय काहीतरी प्रयत्न. आला इथपर्यंत लिहून झालं. आता राहिले फक्त याचे युजेस. काय राहिलेत फक्त आता युजेस राहिलेत आणि ते पण एकदम सोपे आहेत, 2 मार्काला विचारले जाऊ शकतात. तर ते जे काही युजेस असणार आहेत ते कसे लक्षात ठेवायचे आपल्याला, तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला प्रभू श्रीरामांपर्यंतच यायचंय. तिथूनच आपल्याला परत सुरुवात करायची आहे की ज्याप्रमाणे त्या ठिकाणी सीतामातेचं अपहरण झालं होतं आणि प्रभू श्रीराम त्यांचा शोध घेण्यासाठी दक्षिणेच्या दिशेने जात होते. तर दक्षिणेच्या दिशेने जात असताना त्यांना त्या ठिकाणी एक यांचा आश्रम लागतो आपल्या शबरी मातेचा. आणि ऍक्च्युली शबरी मातेला त्यांना विचारायचं असतं की इथं सुग्रीवाची म्हणजे पहाड कुठल्या ठिकाणी असतो तो. मग त्यावेळेस मग त्या शबरी मातांना ज्यावेळेस निरोप लागतो की इथं प्रभू श्रीरामांचं आगमन होतंय, तर मग त्या काय करतात, त्यांच्या त्या ठिकाणी जे काही आजूबाजूला ते झाडं असतील तिथून बोराची झाडं खूप जास्त होती, बेरची. तर मग त्यांनी काय केलं, त्या प्रत्येक बोर हे आपल्या भगवंताला आंबट लागलं नको पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः ते उष्ट करून खाऊन चाखून मग ते भगवंतासाठी ते अर्पण केलं होतं. म्हणजे काय केलं होतं, शबरी मातेने इथं प्रभू श्रीरामांना काय दिलं होतं मित्रांनो, बेर दिले होते. बरोबर आहे. आणि आपण सुद्धा आपल्या पेशंटला काय देत असतो, इन द फॉर्म ऑफ, आपण बेर नाही देत, आपण देत असतो पेशंटला टॅबलेट देत असतो. काय देत असतो, टॅबलेट. पण आता आपला ड्रग आहे, आपल्याकडनं दिली गेलेली टॅबलेट आहे आणि शबरी मातेकडनं दिलं गेलेलं काय आहे, बेर. हिंदीमध्ये आपण त्याला बेर म्हणतो. तर आपण क्लोरामफेनिकॉलचे जे काही यूज, नको वापरू का, ठीक आहे. ब्ल्यू चालेल. चालेल सर, ब्ल्यू किंवा ब्लॅक. ठीक आहे, चालेल. तर आपण पेशंटला देत असतो टॅब आणि शबरी मातेने प्रभू श्रीरामांना दिले होते बेर. तर क्लोरामफेनिकॉल या ड्रगचं जे काही निमोनिक असणार आहे ते असणार आहे टॅब बेर, टॅबलेट बेर. तर मग या ठिकाणी टी फॉर द टायफॉइड फिवर, टी फॉर द टायफॉइड फिवर, ए फॉर द अनएरोबिक इन्फेक्शन्स, B for the bacterial meningitis, another B for the brucellosis, E for the ear and eye infections, and R for the rickettsial infection. रिकेटसियल फीवर म्हणून किंवा इन्फेक्शनच देऊ आपण इथं, रिकेटसियल इन्फेक्शन. एक एक आपण डिस्कस करू. तर पूर्वीच्या काळी ज्यावेळेस त्या ठिकाणी सेफॅलोस्पोरिन्स नव्हते किंवा इतर मॉलिक्युल्स नव्हते, त्यावेळेस हा क्लोरामफेनिकॉलच एक ब्रॉड स्पेक्ट्रम ड्रग असल्या कारणामुळे टायफॉइड मध्ये खूप भरपूर प्रमाणात वापरला गेलेला आहे क्लोरामफेनिकॉल. परंतु आता तो का वापरला जात नाही, कारण त्याच्यापेक्षा सेफर आणि इफेक्टिव्ह ड्रग्ज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या कारणामुळे इन केस ऑफ टायफॉइड फिवर मध्ये क्लोरामफेनिकॉल आज कमी वापरला जाणार आहे. मग याच्याऐवजी जे काही 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन्स असतील, कुठले ड्रग वापरले जाणार आहेत टायफॉइड मध्ये, विचारले जातात ड्रग्स फॉर द टायफॉइड फिवर. मग ते लक्षात घ्या, यादी तयार करून ठेवा. 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन. सेफॅलोस्पोरिन वरनं आठवलं मित्रांनो, हे सेफॅलोस्पोरिन माझ्या पल्ले पडलेलेच नाहीयेत, मी माझ्या मागच्या बॅचलाही शिकवलेलं नाहीये आणि मी
तुम्हाला सुद्धा शिकवणार नाही. हा, मग कारण ते रट्टा मारायचं काय मला जमत नाही. एकदम ऍडमिट करतो मी ही गोष्ट, असं सांगायला नको पाहिजे, पण रट्टा मारणं मला अजिबात येत नाही मित्रांनो. ठीक आहे. तर थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिन हे वापरले जातात आज. त्याच्यानंतर ॲझिथ्रोमायसिन, त्यानंतर क्युनिलोन्स जे असणार आहेत, क्युनिलोन्स म्हणजे आपले सिप्रोफ्लॉक्सासिन, लिओफ्लॉक्सासिन, ओफ्लॉक्सासिन यासारखे ड्रग्स. अमॉक्सिसिलिन सुद्धा वापरला जातो. अमॉक्सिसिलिन 1, 2, 3, 4 आणि क्लोरामफेनिकॉल हे असे 5 प्रकारचे ड्रग आपल्याला टायफॉइड मध्ये वापरले जातात. विचारले जातात 2 मार्काला की राईट द इनमरेट द ड्रग्स यूज फॉर द टायफॉइड फिवर. तर मग आपल्याला हे त्या ठिकाणी मेन्शन करायचंय. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर अनएरोबिक इन्फेक्शन जे असणार आहेत, म्हणजे जे अनएरोब्स असतात की ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते, अशा ऑर्गॅनिझम्सला अनएरोबिक ऑर्गॅनिझम्स म्हटलं जात असतं. आणि एरोबिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय की ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. मग हे अनएरोबिक ऑर्गॅनिझम्स जे असतील यांच्या अगेन्स्ट सुद्धा क्लोरामफेनिकॉल हा अतिशय चांगल्यापैकी काम करत असतो. मग त्यातला त्यात बी फ्राजिलिस हा पण एमसीक्यू येतो की बी फ्राजिलिस साठी कुठला अँटीबायोटिक इफेक्टिव्ह असेल तर तो क्लोरामफेनिकॉल असणार आहे. म्हणून या ठिकाणी क्लोरामफेनिकॉलचा मग ब्रेन, लंग, इंट्रा ॲब्डोमिनल आणि पेल्विस मधले जे काही अनएरोबिक इन्फेक्शन्स असतील, अनएरोबिक काय म्हणतो त्याला अपसेस असतील, त्यावेळेस आपल्याला क्लोरामफेनिकॉल आणि मेट्रोनिडाझोल हे दोघं ड्रग वापरून आपण ह्या अनएरोबिक इन्फेक्शनला ट्रीट करणार आहोत. परत एकदा सांगतो की बी फ्राजिलिस सारखे जे अनएरोबिक बॅक्टेरियाज असतील, ऑर्गॅनिझम्स असतील, हे बघा एक काम करायचं मित्रांनो, अजून एक सांगतो. आता आपल्याला माहिती नाही हा बॅक्टेरिया आहे, काय आहे, काय नाही, काही माहिती नाही आणि आपण त्याच्यात पडायचं पण नाही. ठीक आहे. मग अशा वेळेस सगळ्यात सोपा आणि एकदम छान वर्ड कुठला आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. संपून झाला तर समोरच्याला काय समजायचं समजून घ्या भाऊ ना, काका म्हणा, मामा असेल ते. आपण आपल्या बाजूने आपण त्यांना फील्ड नाही द्यायचं जास्त. म्हणजे फील्ड म्हणजे कसं, आपण जास्त स्पेसिफिक ज्यावेळेस माहिती त्यावेळेस स्पेसिफिक वापरा आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती बचावात्मक भूमिका आपण खेळायची. मग त्यावेळेस नाही बाबा आपल्याला माहिती नाही काय तर मग मायक्रो ऑर्गॅनिझम हा शब्द एकदम चांगला असतो, तो सगळ्याकडे वापरून टाका. सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. मग बी फ्राजिलिस जो असणार आहे याच्यामुळे जे काही अनएरोबिक इन्फेक्शन्स होत असतं, त्यामुळे जे काही त्या ठिकाणी अपसेस होतील किंवा इंट्रा ॲब्डोमिनल किंवा लंग आणि ब्रेन आणि पेल्विक मधले जे काही अपसेस असतील त्यांच्या ट्रीटमेंटसाठी या ठिकाणी क्लोरामफेनिकॉल आणि मेट्रोनिडाझोलचा वापर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे बॅक्टेरियल मेनिंजायटिस मध्ये सुद्धा आजच्या क्षणाला, आजच्या घडीला त्या ठिकाणी थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिन जे असणार आहेत यांचा वापर केला जातो. परंतु पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी बॅक्टेरियल मेनिंजायटिस मध्ये किंवा आताही तर त्या तिथे सेन्सिटिव्हिटी असणार आहे, तेव्हा बॅक्टेरियल मेनिंजायटिस मध्ये त्या ठिकाणी क्लोरामफेनिकॉलचा वापर केला जातो. ब्रुसिलोसिस मध्ये खरं तर टेट्रासायक्लिन्स वापरले जात आहेत, टेट्रासायक्लिन्स. परंतु जर का टेट्रासायक्लिन्स कॉन्ट्रा इंडिकेटेड असतील तर मग आपल्याला त्या ठिकाणी क्लोरामफेनिकॉल वापरायचं आहे. आय इयर इन्फेक्शन मध्ये ड्रॉप वापरले जातात बघा. ते लसने ट्यूब माहितीत का तुम्हाला? कधी पाहिलेत का? नक्कीच पाहिले असणार आहेत. हो सर पाहिले. हो सर. डोळ्यात टाकले जायचे बघा, लहान होतो आपण. आताही मिळतात मेडिकलमध्ये. हो. तर त्याच्यात माझ्या वाटते क्लोरामफेनिकॉलच असावा, बरोबर आहे ना? क्लोरामफेनिकॉलच असतो वाटतं त्याच्यात ना. हो तेच आहे सर. हा पिवळ्या रंगाच्या सिग्नल. हा तर ते लसणी, हो आय ड्रॉप मध्ये पण उपलब्ध आहे. तर तो लसण्यात रूप क्लोरामफेनिकॉल असणार आहे आय इन्फेक्शन साठी किंवा आय ड्रॉपच्या फॉर्म मध्ये किंवा इयर इन्फेक्शन साठी क्लोरामफेनिकॉल हा वापरला जातो. आणि रिकेट्सियल फिवर मध्ये जसं आपण टेट्रासायक्लिन्स वापरले त्याप्रमाणे या ठिकाणी क्लोरामफेनिकॉल सुद्धा वापरला जाऊ शकतो. तर हे आज आपण छोटेसे ड्रग्स 2 शिकलेलो आहोत, चर्चा केलेली आहे. त्या ड्रग्सचं नाव आहे टेट्रासायक्लिन्स आणि क्लोरामफेनिकॉल. यातनं काय विचारलं जातं? बरेचसे एमसीक्यू आहेत. सगळ्यात पहिले ते लक्षात ठेवा. हा ड्रग सायडल आहे की स्टॅटिक आहे हे लक्षात ठेवा. कुठल्या रायबोझोमल सब युनिटला जाऊन बाइंड होतो हे लक्षात ठेवा.
युजेस काय आहेत, मग तिकडं आपले टेट्रासायक्लिन्सचे जे युजेस आहेत, आसाम, सीसी, MRF आणि काय होतं अजून BPL, हे आपले त्याचे निमूनिक आहेत. आणि क्लोरामफिनिकॉलचे जे काही युजेस असणार आहेत ते टॅब बेर असणार आहे, शबरी मातेचं बेर आणि आपली टॅबलेट, असं त्या ठिकाणी दोघं त्या युगाचा आणि या युगाचा संबंध साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर क्लोरामफिनिकॉलची जी काही ADR असणार आहे, ग्रे बेबी सिंड्रोम, हे लक्षात ठेवायचंय. आणि आता तिकडं आपले याचे जे ADR आहेत टेट्रासायक्लिन्सचे, ते सुद्धा महत्वाचे आहेत. GPRSV यूज करून टेट्रासायक्लिन ADR करणार आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबू मित्रांनो. उद्या आपण जे काही मॅक्रोलाइट्स असतील, मॅक्रोलाइट्स त्या संदर्भात आपण चर्चा करू. तो टॉपिक सुद्धा खूप छोटासा आहे, बरोबर आहे. आणि एक एक टॉपिक जे असतील ते आपण घेऊ. पुन्हा एकदा सांगतो की सेफॅलोस्पोरिन हे तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करेल, जर वाचून सांगेल वाटलंच ना. ठीक आहे. तुम्हाला काही चालेल शंका? ना सर, काय हरकत नाही. चालेल. येस येस बेसिक महत्वाचं तेवढं सांगितलं तरी खूप झालं आम्हाला सर. सेफॅलोस्पोरिन पैकी येस सर. हो सर, मेन फक्त सांगा. वाचून सांगितला तरी चालेल, हरकत नाही. पुस्तक समोर ठेवून ठीक आहे. सांगितलं तरी हरकत नाही सर आम्हाला. चालेल वाचून सांगून देईल, काय काळजी करू नका. पण काही हरकत नाही. मी चालेल. ऍडमिट. येस. ओके, चला मग घेऊ रजा मित्रांनो. क्युनिलोन्स, मग बापरे, माझा सगळ्यात आवडतं, सगळ्यात मोठा हत्यार असतं माझा क्युनिलोन्स, म्हणजे सगळ्यात शेवटी वापरतो मी ते. ठीक आहे, घेऊ रजा. ओके, थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू सर, गुड नाईट. येस सर, गुड नाईट.